नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांना. नेहमीसारखंच तुम्ही ऑनलाईन या सत्रांना चांगला प्रतिसाद देताय आणि तुम्हालाही याच्यातनं बरीचशी माहिती मिळतीये. थोडासा कालचा जो विषय आहे की आयोगाने म्हणण्यापेक्षा सरकारने सध्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. पण त्याचा तुमच्या अभ्यासावर काहीही परिणाम होऊ देऊ नका. थोड्याफार दिवसानंतर ती परीक्षा होणारच आहे. उलट अभ्यासाला तुम्हाला वेळ मिळालाय असं समजा आणि म्हणजे ज्या पद्धतीने आणि ज्या फ्लोने तुम्ही हा अभ्यास करायला सुरुवात केली होती मागचे काही दिवस किंवा आधीपासूनच, तर याच पद्धतीने अभ्यास सुरू ठेवा. हे मला तुम्हाला या आजच्या सत्राच्या सुरुवातीला सांगायचंय. कारण चांगला वेळ मिळालाय असं पॉझिटिव्हली घ्या, की आपण व्यवस्थित अभ्यास करू, ज्यांचा पुरेसा झाला नसेल ते. आणि आज मग आपण करंट इव्हेंटचा जो सगळ्यांना शक्यतो भीती असते करंट इव्हेंटच्या बाबतीतली आणि नेहमी वाटतं की करंट इव्हेंटचे मार्क आपले जातात. त्याच्यामुळे आपण याआधी पण दिव्या महाले मॅडमचं एक सत्र घेतलं होतं. आज पुन्हा बालाजी सुर्णे सर इथे आलेले आहेत. तुम्ही सगळेजण त्यांना ओळखता. मला माहितीये महाराष्ट्रातले सगळे मुलं या दोघांना ओळखतात. कारण त्यांची सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी जवळपास 15 आवृत्त्या या पुस्तकाच्या झालेल्या आहेत. त्यांनी एक इयर बुक पण पब्लिश केलं होतं करंट इव्हेंटचं आणि एक हाफ इयरली पण बुक त्यांचं त्याच्यामधलं आहे. आणि तुम्ही सगळेजण ते पुस्तक अगदी 100% रेफर करत असता हेही मला माहितीये. आणि मग अभ्यास कसा करायचा किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी अशा बाबतीत आज बालाजी सुर्णे सर आपल्याला सगळ्यांना गाईड करणार आहेत. नेहमीसारखं तुमचे काही प्रश्न असले तर चॅट बॉक्समध्ये टाकत जा. ते मी त्यांना कम्युनिकेट करेन. आणि ऑडिओ आणि तुमचे व्हिडिओज ऑफ राहतील याची कृपया काळजी घ्या. म्हणजे आपला वेळ जाणार नाही आणि मॅक्सिमम तुम्हाला त्यांच्याकडून नॉलेज घेता येईल. तर या पद्धतीने व्यवस्थित हे सत्रामध्ये तुम्ही कोऑपरेट करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते चॅट बॉक्समध्ये टाका. सुरुवात करूयात बालाजी सर. हो ठीक आहे, चालेल. ठीक आहे, कंटिन्यू. सर्वांना नमस्कार. करिअर विथ एक्सलन्स या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सर्वप्रथम स्वागत. आणि स्वाती थोरात मॅडम यांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला ही संधी दिली या प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्याची. तर या सेशन मध्ये आपण एक टार्गेटेड करंट अफेअर्सचं हे बघणार आहोत. आता मागचं दिव्या मॅडमचं सेशन झालेलं आहे, ते एक जनरल सेशन होतं. तर या सेशन मध्ये आपल्याला येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा असेल, त्याला कुठल्या पद्धतीने आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत, म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कुठल्या टॉपिक वरती प्रश्न आलेले आहेत. प्रत्येक टॉपिक वरती म्हणजे समजा आपण पुरस्कार हा टॉपिक घेतला तर पुरस्कार या टॉपिक मध्ये कुठल्या पुरस्कारावरती प्रश्न जास्त विचारलेले आहेत. आणि त्या पुरस्कारामध्ये आता नोबेल पुरस्कार घेतला तर नोबेल पुरस्कारामधले एकूण 6 नोबेल पुरस्कार आहेत. 6 विषयामध्ये नोबेल पुरस्कार दिले जातात. तर त्यातल्या कुठले महत्वाचे आहेत एवढं बारकाईने आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. त्याच्यानंतर कालावधी म्हणजे किती लेटेस्ट पर्यंतचे प्रश्न येऊ शकतात आणि किती मागचे पर्यंतचे प्रश्न येऊ शकतात हे पण या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रश्नांची पद्धत कशी असते, म्हणजे एखाद्या ह्याच्यावरती प्रश्न आला, म्हणजे निधन वार्ता एखाद्या व्यक्तिविशेष प्रश्न आला तर त्या व्यक्तिविशेषची माहिती, म्हणजे आता सुषमा स्वराज यांच्यावरती प्रश्न आला तर सुषमा स्वराज यांच्याबद्दल कुठल्या माहितीवर त्यांच्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आगामी ज्या परीक्षा आहेत, म्हणजे येणाऱ्या परीक्षा आहेत, अशा कुठल्या न्यूज आहेत की ज्याच्यावरती प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. आणि परीक्षा जेव्हा जवळ येते, 15 दिवसावरती परीक्षा आली तर 15 दिवसामध्ये तुमचं चालू घडामोडीचं रिव्हिजन कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचं सुद्धा आपण या सेशनच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत. सुरुवातीला थोडं चालू घडामोडी या विषयाबद्दल बोलतो, त्याच्यानंतर थोडेफार सोर्सेस बद्दल सांगतो आणि आपलं जे महत्वाचं सेशन आहे त्याच्यावरती जातो. आता चालू घडामोडी या विषयाचा जर विचार केला तर पूर्णतः नाविन्यपूर्ण असा विषय आहे. तुम्ही इतर विषयांचा जर विचार केला तर ते शालेय स्तरावरती किंवा ग्रॅज्युएट लेवलवरती ते विषय अभ्यासलेले असतात, पण चालू घडामोडी हा एकमेव असा विषय आहे की जो थेट तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्येच पाहायला मिळतो. त्यामुळं या विषयाबद्दल जरा विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झालेली असते. आवाका खूप मोठा आहे, काय करावं, कुठलं वाचावं आणि कोणत्या घटकाला महत्व द्यावं हे सहसा नवीन विषयाला विद्यार्थ्यांना कळत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात स्कोरिंग विषय जो आहे, मला तर वाटतं इतर विषयांपेक्षा सगळ्यात स्कोरिंग विषय जो आहे तो चालू घडामोडी आहे. तुम्हाला जर त्याचं ट्रॅक कळला, आयोगाचा विचारण्याचा पॅटर्न जर कळला चालू घडामोडीचा, तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क या विषयामध्ये मिळवू शकता. त्याच्यानंतर आता अलीकडे आयोगाचा हे पॅटर्न बदलत चाललेला आहे.
थेट चालू घडामोडीशी संबंधित तर प्रश्न असतातच ह्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये. समजा 15 प्रश्न असतील तर 15 प्रश्न व्यतिरिक्त इतर विषयाशी संबंधित सुद्धा चालू घडामोडी विचारले जातात. आता पॉलिटीचा जर विचार केला, पॉलिटीमध्ये एक 5-6 प्रश्न तरी असे असतात ज्याला काहीतरी चालू घडामोडीची पार्श्वभूमी असते. किंवा इकॉनॉमिक्स जर विचार केला, इकॉनॉमिक्स सुद्धा डायनामिक विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न बऱ्यापैकी असतात. असं प्रत्येक विषयामध्ये चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न, म्हणजे त्या विषयाचे जरी प्रश्न असले तरी त्याला काहीतरी आपला चालू घडामोडीचा टच असतो, काहीतरी चालू घडामोडीची पार्श्वभूमी असते. ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोतच. त्याच्यानंतर एकच मिनिट हा, एकच मिनिट. हं. अश्विनी जाधव आहेत ना, मी इकडनं तुमचं माईक कंटिन्युअस म्यूट करतोय आणि तुम्ही पुन्हा ऑन करताय. तुमच्या एकाच फोन मधनं खूप डिस्टर्बन्स आहे पूर्ण सेशनला बरं का. अश्विनी जाधव ना? हो मॅडम. ठेवा. मी इथनं म्यूट करतोय पण ते परत ऑन होतोय, तर तसं करू नका प्लीज. हा, ठीक आहे. कंटिन्यू. हा. आता चालू घडामोडीचा आपण अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये फक्त एकच लाईन दिलेली आहे. आता राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये काय दिलंय, राज्य स्तरावरील, राष्ट्रीय स्तरावरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी. आणि तेच जर इतर विषयांचा इतर परीक्षांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी असा उल्लेख आहे. म्हणजे राज्य स्तरावरील घडामोडी हे फक्त राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये उल्लेख आढळतो आपल्याला. त्याच्यामुळे राज्यस्तरीय घडामोडी हे राज्यसेवेला जास्त प्रमाणात विचारल्या जातात, म्हणजे इतर परीक्षांची तुलना. आता दुसऱ्या परीक्षेला जरी, आता कंबाईनचा जरी विचार केला, तिथे जरी राज्यस्तरावरील घडामोडीचा उल्लेख नसला तरी साधारणतः एखादा प्रश्न असतोच. आणि राज्यसेवेचा अजून एक महत्वाचा बाब म्हणजे मुख्य परीक्षेला वेगळा जरी विषय नसला चालू घडामोडीचा राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही सिलेबस बारकाईनं पाहता, जेव्हा आपलं मुख्य परीक्षेचा सिलेबस सुरू होतो, GS1, GS2, GS3, GS4 याच्या सुरुवातीलाच आयोगाने महत्वाच्या 2 टिपा दिलेल्या आहेत. त्याच्यामधली दुसरी टीप काय आहे, की जे काही आपण खाली हे दिलेलं आहे, म्हणजे सिलेबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे, त्या जे काही विषय त्याच्यामध्ये असतील, जे काही उपविषय त्याच्यामध्ये असतील, त्याच्यामधलं अद्ययावत व चालू घडामोडी विषयक ज्ञान असणं उमेदवारांना अपेक्षित आहे. म्हणजे आयोगाला ते अपेक्षित आहे. तुम्ही इतिहास विषय घ्या किंवा कुठलाही विषय घ्या, त्याच्यावरती मुख्य परीक्षेला सुद्धा चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला HR, HRDचा हा जर विषयाचा विचार केला तर जवळपास 50% प्रश्न हे चालू घडामोडीशी संबंधितच असतात. असंच सायन्स टेक मध्ये सुद्धा आहे किंवा भूगोल व कृषी ह्या विषयामध्ये सुद्धा आहे. हे अभ्यासक्रमाचा आपला भाग झाला. आता सोर्सेस बद्दल जर बोलायचं झालं तर बरेच विद्यार्थी खूप मोठी चूक करतात या ठिकाणी सोर्सेस हे करताना. एकाच विषयासाठी 2-2, 3-3 प्रकाशनचे वेगवेगळे पुस्तक वाचणं. एखादा विद्यार्थी, आता कालच मला एका मुलाचा फोन आला होता, ते एक मुद्दा म्हणून इथं सांगतोय मी तुम्हाला, की मुंबईवरनं एका मुलाचा फोन आला. तो म्हणला की सर मी सिम्प्लिफाईड पण पुस्तक वाचलंय, अभिनव प्रकाशनचं पण वाचलंय, परिक्रमा पण वाचलंय, अजून काय वाचायला पाहिजे. म्हणजे ह्या चुका विद्यार्थी करतात. आणि टेलिग्रामला सुद्धा बरेचसे अशा चालू घडामोडीच्या PDF येतात, सगळ्या डाउनलोड करतात. फक्त डेटा कलेक्शनच्या नादाला लागू नका. मला एवढंच सांगायचंय, डेटा कलेक्टर व्हायचं नाही, आपल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, एवढं लक्षात ठेवा. कमीत कमी पुस्तके वाचायचे. चालू घडामोडीला काहीच नाही, एक पुस्तक, डेली न्यूजपेपर रीडिंग, एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त सोर्स गोळा करण्याच्या नादाला लागायचं नाही. आता मी 3 सोर्सेस सांगतो कुठले वाचायचे. डेली न्यूजपेपर तुम्ही वाचला पाहिजे. एक चांगलं पुस्तक, कुठलंही चांगलं पुस्तक तुम्ही निवडा, ते कुठल्याही प्रकाशनचं असलं तरी चालेल. त्याच्यानंतर एखादं मॅगझिन, एवढं सफिशियंट आहे, याच्यावरती काही करायचं नाही. आता डेली न्यूजपेपरचा जर विचार केला तर बरेच विद्यार्थ्यांना न्यूजपेपर वाचायचा कंटाळा येतो, की खूप वेस्ट ऑफ टाइम आहे असं वाटायला लागतं. तर तुम्ही न्यूजपेपर मध्ये नक्की काय वाचता ह्याला पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे न्यूजपेपर साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये वाचून होतो. कितीही चांगले आर्टिकल वाचले, किती तुम्ही मोठमोठे आर्टिकल वाचले तरी 15 मिनिटं सफिशियंट आहेत. तुम्हाला त्या न्यूजपेपर मध्ये काय वाचायला पाहिजे हे कळलं पाहिजे. तर फक्त प्रीच्या दृष्टिकोनातून न्यूजपेपरकडे बघायचं नाही. जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला जाल किंवा इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुम्हाला त्याचं न्यूजपेपर रिडिंगचं महत्व कळायला लागतं. तर न्यूजपेपर वाचताना कुठलाही लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स यापैकी कुठलाही एक न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता. इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यापैकी कुठलाही एक न्यूजपेपर वाचू शकता. पण डेली न्यूजपेपर वाचणं गरजेचंच आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय म्हणजे
तुम्हाला न्यूजपेपर रिडिंग तेवढं महत्वाचंच आहे. आणि बऱ्याच मुलांचे हे पण प्रश्न असतात की सर न्यूजपेपरच्या नोट्स काढाव्यात का? तर मला वाटत नाही नोट्स काढायची एवढी काही गरज आहे, कारण तुम्हाला ते नोट्स स्वरूपात पुस्तकामध्ये भेटणारच आहे. त्यामुळे त्याच्या नोट्स काढण्याच्या नादी लागू नका. खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. तुम्हाला जर नोट्स काढायच्याच असतील तर मायक्रो नोट्स काढायच्या. मायक्रो नोट्स कशा काढायच्या? मी एक उदाहरण देतो. आता 15वी बैठक झाली वन्यजीव मंडळाची, राज्य वन्यजीव मंडळाची 15वी बैठक झाली. त्याच्यामध्ये सफेद चिप्पी या वृक्षाला कांदळवन वृक्ष म्हणून राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. राज्य कांदळवन वृक्ष म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. तर काय करायचं नोट्स काढताना? टायटल द्यायचं सफेद चिप्पी, डॅश डॅश करायचं आणि राज्य कांदळवन वृक्ष असं लिहायचं. त्याच्यानंतर खाली डॅश करायचं MH फर्स्ट, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्याच्या खाली पुन्हा डॅश द्यायचं मँग्रो ऍपल, म्हणजे आता पूर्ण लाईन मध्ये लिहायची गरज नाही, फक्त शब्द लिहायचे. मायक्रो नोट्स म्हणजे हेच असतात. मँग्रो ऍपल म्हणतात त्याला. का म्हणतात तर त्याचा शेप जो आहे त्या फळाचा, सफेद चिप्पी पासून जे फुल आहे सफेद चिप्पी त्याच्यापासून जे फळ तयार होते त्याचा ऍपल सारखा शेप असतो, म्हणून त्याला मँग्रो ऍपल म्हणतात किंवा त्याला स्टार ऍपल सुद्धा म्हणतात. जेव्हा नोट्स काढत असताना शब्द फक्त आपल्याला जे महत्वाचे शब्द वाटतात तेवढे शब्द लिहायचे. ते मायक्रो नोट्स म्हणलं जात त्याला. त्याच्यावरती काहीच लिहायचं नाही. फार तुम्ही डिटेलमध्ये लिहायला गेलं तर पूर्ण पेज भरून ते नोट्स होतील, त्या काही कामाच्या नाही. मग तुमचं एक पुस्तकच तयार होईल त्यासाठी. मायक्रो नोट्स काढत झाला. जर अजून तुम्हाला नोट्स काढायचा कंटाळा आला तर एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो. पेपर वाचत असताना हायलाइट करायचं. हायलाइट करता करता तुम्हाला जे महत्वाची गोष्ट वाटली ती सरळ तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवू शकता. म्हणजे मोबाईलमध्ये इतर कुठले फोटो भरण्यापेक्षा ह्या फोटो भरलेल्या कधी चांगल्या आहेत. किंवा झोपताना वगैरे तुम्ही त्या रात्री फोटो बघू शकता, काय नक्की आज घडलंय. आणि रोजच्या घडामोडी रोज वाचायच्या. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही नवीन पुस्तक वाचताना तेवढा ताण येत नाही. तुम्हाला ते अवघड जात नाही तेवढं. रोजचं आज काय घडलंय ते आज संध्याकाळी वाचून टाकलं तरी चालतंय. किंवा उद्या पेपरमध्ये सगळ्या आज घडलेल्या सगळ्या बातम्या येत असतात. आणि पेपर वाचताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे करायचं, जीएसची लिंक करायचं. प्रत्येक न्यूजला काहीतरी जीएस मध्ये लिंक असते. आता साधारण समजा की एज्युकेशन पॉलिसीवर काहीतरी न्यूज आहे. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर झाली, तर त्याच्यामध्ये काय लिंक करायची आपण जीएस ला, की ते पूर्ण न्यूज वाचल्या. न्यूज वाचल्यानंतर थोडा विचार करायचा की आतापर्यंत कुठल्या कुठल्या एज्युकेशन पॉलिसी जाहीर झाल्या, आतापर्यंत किती झाल्या. याच्या स्वातंत्र्यापूर्वी एज्युकेशन पॉलिसी आपली भारताची काय होती. मग तेव्हा 1813चा चार्टर ऍक्ट आला, त्याच्यानंतर मेकवाली समिती आली, नंतर वुड्सचा खलिता आला, त्याच्यानंतर हंटर कमिशन आलं, रॅली आयोग आलं. हे सलग तुम्हाला आठवत जायला पाहिजे. नाही आठवलं तरी थोडं इंटरनेटचा वापर करायचा आणि शोध घ्यायचा. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर एज्युकेशन पॉलिसी कशी होती. मग तो राधाकृष्णन आयोग आहे, नंतर मुदलियार आयोग आहे, कोठारी आयोग आहे, नंतर 1968 पहिलं शैक्षणिक धोरण आहे, त्याच्यानंतर 1986च दुसरं शैक्षणिक धोरण आहे. त्याच्यामध्ये 1992 ला परत चेंज करण्यात आला. मग त्याच्यानंतर आता तिसरं नॅशनल एज्युकेशन धोरण जाहीर करण्यात आलं. मग हे चालू घडामोडी वाचत असताना त्याचा तुम्हाला संबंध जीएस मध्ये कसा लावता येतो हे पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचा एकतर त्या ठिकाणी हिस्ट्रीचा अभ्यास झाला, म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जेव्हा बघता आपण त्या एज्युकेशन पॉलिसीचं, स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये जे एज्युकेशन धोरण होतं ते हिस्ट्रीमध्ये येतं. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो जीएस 1 चा भाग आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन पॉलिसी बद्दल आहेच की मुद्दा. मग त्यामुळे तुमचा तिथे हिस्ट्रीचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर एचआरडीचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी तुमचा होतो, की एचआरडी मध्ये शिक्षण विषयक धोरण जे आहेत त्याचा अभ्यास त्या ठिकाणी होतो. तर आता मागे 20 जुलै 2020 ला केंद्रीय ग्राहक संरक्षण हक्क म्हणजे ग्राहक संरक्षण हक्क कायदा लागू झाला. तो कायदा लागू झाल्यानंतर 2 दिवसांनी आयोगाने एक नोटिफिकेशन टाकलंय. आयोग त्याच्यामध्ये काय उल्लेख केला की आपल्या सिलेबसमध्ये, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये जे ग्राहक संरक्षण हक्क कायदा 1986 आहे त्याला आता 2019 वाचावं. म्हणजे प्रत्येक घडामोडीवर आयोगाचं सुद्धा लक्ष असतं, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. त्यापेक्षा आपल्याला 2 पाऊल पुढंच असावं लागणार आहे. म्हणजे आजचं जे काही चालू घडामोडी असतं ते उद्याचा सिलेबस बनून जातं, हे त्याच्यावरून लक्षात येतं. आजचं जे काही चालू घडामोडी आहे उद्या अभ्यासक्रमाचा भाग बनून जातो. त्याच्यामुळे बरेच आता कलम 370 रद्द झालं, तर प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन पॉलिटीचं बुक घेऊ शकत नाही. ह्या जे अपडेट आहेत ते पुस्तकात आपण स्वतःच करायचं. त्याच्यामुळे काय होतं, स्वतःच्या त्या पुस्तकामधला अभ्यास तेवढा हे होतो. त्याच्यानंतर
हे न्यूजपेपरचं झालं. न्यूजपेपरमध्ये न्यूज वाचत असताना तुम्ही जीएसटी कसं लिंक करायला पाहिजे प्रत्येक घडामोडी. आता एखादं चांगलं पुस्तक निवडायचं चालू घडामोडीसाठी. चांगलं पुस्तक निवडत असताना काय बघायचं, एक तर ते सर्वसमावेशक असायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही कुठलंही एखादं पुस्तक घेतलं, 3 महिन्याचं पुस्तक आहे, तर त्या 3 महिन्यामध्ये जे काही घडामोडी घडल्यात, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व घडामोडींचा समावेश त्या पुस्तकामध्ये असला पाहिजे. दुसरं, परिपूर्ण असलं पाहिजे. म्हणजे एखादी न्यूज सांगितली, आता मी सफेद चिप्पीचं उदाहरण दिलं, तर त्याच्या संबंधित सगळ्याच न्यूज आल्या पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्याच बाबी आल्या पाहिजे, जे आपल्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. एकतर त्याला मँग्रो ऍपल म्हणतात किंवा स्टार ऍपल म्हणतात. त्याचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, तर सोन चिप्पी आहे, सफेद चिप्पी आहे, गुलाबी चिप्पी आहे, त्या कांदळवन वृक्षाचे हे प्रकार झाले. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एखादी न्यूज असेल तर ती परिपूर्ण न्यूज असावी, अर्धवट न्यूज नसावी. बऱ्याचदा काय होतं, पेपरला फक्त एक हेडलाईन येते आणि त्याच्यामध्ये एक 2-3 लाईन महत्वाच्या येतात, बाकीचं सगळं स्किप केलेलं असतं. म्हणजे पेपरला सगळ्याच माहिती, त्या न्यूजची सगळीच माहिती दिली जात नाही. तर त्याच्यासाठी असं एखादं पुस्तक म्हणजे की परिपूर्ण असावं, प्रत्येक न्यूज ही परिपूर्ण असावी, कुठलाच मुद्दा त्याच्यातला सुटलेला नसावा आणि ऑथेंटिक माहिती ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. किंवा न्यूजपेपरचं जर तुम्ही बघता, तर न्यूजपेपर मध्ये सुद्धा बऱ्याचदा चुकीची आकडेवारी किंवा चुकीचे वर्ष दिलेले जातात. लोकसत्तामध्ये सुद्धा किंवा इतर कुठलेही न्यूजपेपर आहेत. आता पहिल्यांदा जेव्हा मी 2017 पासून पुस्तकाचं लेखन करतो, तेव्हा सुरुवातीला मला ते कळून चुकलं. म्हणजे पहिल्या 2 अंकाला जरा माझ्याकडनंही त्या चुका झाल्या. मी जे न्यूजपेपर मध्ये आहे तेच त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये घ्यायचो. मग पोरांनी जेव्हा निदर्शनास आणून दिलं मला, की सर हे असं असं चुकतंय, तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही काय करतो, दिव्या मॅडम आणि मी प्रत्येक वेळी प्रत्येक न्यूज खूप क्रॉस चेक करून बघत असतो की ती बरोबर आहे का. प्रत्येक म्हणजे मी जवळपास आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर 6 न्यूजपेपर डेली आम्ही वाचतो. 3 इंग्लिश, 3 मराठी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चुका होण्याचं खूपच प्रमाण कमी आहे. अजून दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे एखादी न्यूज असेल किंवा एचडीआय इंडेक्स जाहीर केला युएनडीपी या संस्थेने, तर डायरेक्ट युएनडीपीच्या वेबसाईटवर जायचं, पूर्ण एसडीआयचा अहवाल जाहीर म्हणजे डाउनलोड करायचा. त्याच्यामध्ये महत्वाची जी माहिती आहे, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची माहिती आहे, ती माहिती आपल्या पुस्तकात घ्यायची. म्हणजे एवढं ऑथेंटिक पुस्तक ते असावं, ऑथेंटिक सोर्सचा वापर केलेला ते पुस्तक असावं, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक मासिक. आता मासिक तुम्ही जर म्हणाल तर हे 2 जर तुम्ही डेली न्यूजपेपर आणि चांगलं एखादं पुस्तक जर वाचलं तर मासिकची वापरायची काहीच गरज नाही. तरी तुम्हाला जर वाटलंच एखादं मासिक वाचावं तर 2 मासिक आहेत. एक जीके टुडेचं मासिक आहे किंवा त्यांची वेबसाईट जरी फॉलो केली तरी त्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी चालू घडामोडीचा अभ्यास होतो. किंवा दुसरं आहे इनसाइट आयएस म्हणून एक वेबसाईट आहे किंवा त्यांचं मॅगझिन सुद्धा येतं. ते जरी फॉलो केलं तरी रोजच्या घडामोडी रोज तुम्हाला तिथनं करायला भेटतात. त्याच्यानंतर लोकराज्य आणि योजना हे 2 मासिक आहेत, शासकीय मासिक आहेत. लोकराज्य आणि योजनेमध्ये बऱ्याचशा जे शासनाच्या योजना असतील त्याची संपूर्ण माहिती असते किंवा एखादं विषय असेल म्हणजे मानवी हक्क विषयावरती विशेषांक असतो किंवा बाल हक्क यांच्यावरती विशेषांक असतो, महिलांवरती विशेषांक असतो. ते गव्हर्नमेंटचे मासिक असतात. त्याच्याकडनं म्हणजे बऱ्याचदा असं झालेलं आहे की लोकराज्यामधले थेट प्रश्न सुद्धा आयोगाने उचललेले आहेत. आता शंकररावजी चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्यांच्यावरती एक विशेषांक आलेला आहे. त्याच्यावरती पूर्ण शंकरराव चव्हाण यांचा जीवन परिचय वगैरे दिलेला आहे. मग हे मासिक सुद्धा तेवढीच महत्वाचे आहेत. आता योजना मासिकाबद्दल जर बोलायचं आलं तर फक्त ते राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये इतर परीक्षांच्या दृष्टिकोनातनं काही एवढं महत्वाचं नाही. आता राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना का म्हणतोय, तर प्रत्येक घटकाचे विशेषांक म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी संबंधित एखादा विशेषांक असतो किंवा महिला हक्क यांच्या संबंधी एखादा विशेषांक असतो. ते विषय तुम्हाला मुख्य परीक्षेला आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होतो. तसं इतर कंबाईन ग्रुप बी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा इतर खालच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढी गरज नाही, कारण त्याची लँग्वेज पण एवढी जरा टफ असते ते योजना मासिकामधली. त्याच्यामध्ये तुमची आकलन क्षमता जरी वाढायला मदत होते. त्याच्यामध्ये तुम्ही सीसॅटचा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. बरेचदा ट्रान्सलेटेड पॅसेजेस असतात आपल्या परीक्षेमध्ये, तसंच या योजना मासिकामध्ये सुद्धा ट्रान्सलेटेड ही एक सोर्सेस बद्दल झालं. आपला आता मुख्य विषय आहे की आतापर्यंत राज्यसेवेला कसे प्रश्न आले होते आणि कंबाईन ग्रुप बी ला कसे प्रश्न आले होते त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊयात. त्याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड टॉपिक्स कुठे आहेत तिकडे पण जायचंच आहे आपल्याला. तर राज्यसेवा विश्लेषण करत असताना काय करायचं की आतापर्यंत जे
2013 पासून पॅटर्न चेंज झाला. 2013च्या आधी जी राज्यसेवा पूर्व परीक्षा व्हायची ती 200 मार्काची व्हायची. 2013 पासून सीसॅट आणि जीएस हे वेगवेगळे प्रश्न पेपर व्हायला लागले. तर 13 पासून 2019 पर्यंत कशा पद्धतीने चालू घडामोडीचे प्रश्न आले होते. त्याच्यानंतर कंबाईनचा विचार केला तर 2017 पासून कंबाईन पूर्व परीक्षा सुरू झाली. त्याच्यापूर्वी पीएसआय, एसटीआय, एएसओ साठी वेगवेगळी पूर्व परीक्षा व्हायची. तर 2017 पासून 19 पर्यंत या 3 वर्ष कालावधीमध्ये कंबाईनला कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. आता राज्यसेवेचा जर विचार केला तर सर्वाधिक प्रश्न हे एक 4-5 टॉपिक वरतीच आलेले आहेत. म्हणजे रिपीट टॉपिक होत आहेत. त्याच टॉपिक वरती आयोग सातत्याने प्रश्न विचारते. राज्यसेवेचा विचार केला तर पुरस्कार आणि निधन वार्ता हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत. पुरस्कारावरती आतापर्यंत मला वाटतं 11 प्रश्न आलेले आहेत. निधन वार्तावर सुद्धा 11 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर क्रीडा घडामोडी आहेत, शासकीय योजना आहे, नेमणुका आहे, सायन्स अँड टेक ह्या विषयावरती सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आता पुरस्कार ह्या टॉपिक वरती जे राज्यसेवेला प्रश्न आले त्याच्यामध्ये पण फक्त 5 पुरस्कार आहेत ज्याच्यावरती सातत्याने आयोग प्रश्न विचारत आहे. म्हणजे भारतरत्न वरती पुरस्कार, भारतरत्न या पुरस्कारावरती प्रश्न येतो किंवा त्याच्यानंतर रॅमन मॅग्सेसे या ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, नोबेल पुरस्कारावरती आहे, साहित्य अकादमीवरती आहे आणि ज्ञानपीठ हे जे पुरस्कार सांगितले ह्याच्याच वरती रिपीट प्रश्न येत आहेत. निधन वार्तामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात, जर राष्ट्रीय स्तरावरील एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालं म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण क्षेत्रामधला एखादी महत्वाची व्यक्ती असेल किंवा चित्रपट सृष्टीमधील एखादी महत्वाची व्यक्ती असेल, त्या क्षेत्रावरती त्या व्यक्तीचा खूप मोठ्या प्रमाणे प्रभाव पडलेला असेल तर त्या क्षेत्रातील व्यक्तीचं एखाद्या निधन झालेलं आहे तर त्याच्या संबंधित प्रश्न व्यक्तीने म्हणजे एखाद्या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली आंतरराष्ट्रीय स्तरावरती. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर हिमा दास यांचं उदाहरण दिलं तर हिमा दास 2 वर्षापूर्वी कोणालाच माहिती नव्हती. त्यांनी काय केलं, एकाच महिन्यामध्ये 5 सुवर्ण पदक याच्यावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती जिंकली. त्याच्यानंतर लगेच त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. म्हणजे असं एकदम उल्लेखनीय कार्य करणाऱ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदम उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूवरती प्रश्न येण्याची जास्त शक्यता असते. किंवा सायना नेहवाल असेल, पी.व्ही. सिंधू असेल, मेरी कोम असेल यांनी काहीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलं तर त्यांच्यावरती सुद्धा बऱ्याचदा रिपीट प्रश्न झालेले आहेत. पी.व्ही. सिंधू वरती सुद्धा राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. सायना नेहवाल वरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर शासकीय योजनांचा जर विचार केला तर सध्या एका 1.5 वर्षामध्ये कुठली शासकीय योजना नव्याने सुरुवात करण्यात आली तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो. त्याचे शासकीय योजनेचे वैशिष्ट्य वगैरे विचारले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या काही योजना असतात त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या योजना असतात त्यामध्ये योजनेचं नाव, उद्दिष्ट काय आहे आणि कोणत्या राज्याची योजना आहे एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर कृषी व पर्यावरण या टॉपिक अंतर्गत राज्यसेवेला जास्तीत जास्त प्रश्न येतात. आता कृषीवरती कुठलं पशुगणना झाली असेल किंवा MSP असेल, मिनिमम सपोर्ट प्राइस असेल त्याच्यावरती सुद्धा एकदा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेला आणि ते मुख्य परीक्षेला तेवढंच महत्वाचं आहे. पर्यावरण हा वेगळा विषय जरी असला तरी पर्यावरण घडामोडीशी संबंधित प्रश्न सुद्धा राज्यसेवेला चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न सुद्धा राज्यसेवेला जास्त प्रमाणात येतात. म्हणजे युनायटेड नेशन्स हे असेल, हवामान बदल परिषद असेल किंवा पॅरिस करार आहे, क्योटो करार आहे, त्याचं सध्या काहीतरी चालू आहे, चालू घडामोडीमध्ये काहीतरी त्याचा रिलेव्हन्स आला तर त्या घडामोडीवरती सुद्धा पर्यावरणाअंतर्गत प्रश्न विचारले जातात. नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडीवरती सुद्धा राज्यसेवेला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आता सायन्स अँड टेक वर कसे प्रश्न विचारतात बघा, की एखादं नवीन गोष्ट आहे, आता इलेक्ट्रिक बस पहिल्यांदाच धावली आहे कुठल्या तरी शहरामध्ये तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो किंवा एखादी ट्रेन नवीनच सुरू केली जे आपल्या पारंपरिक ट्रेनपेक्षा काहीतरी टेक्नॉलॉजिकली इम्प्रूव्ह असलेली काहीतरी नवीन ट्रेन सुरू केली किंवा आता मागच्या वेळेस एक प्रश्न आलेला की बायोफ्युलनं उड्डाण करणारं पहिलं विमान कुठल्या 2 एअरपोर्ट दरम्यान उड्डाण घेतलेलं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आला. म्हणजे असं काहीतरी युनिक गोष्ट असेल जी पहिल्यांदाच घडते सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची संख्या जास्त आहे. आता राज्यसेवेचा जर विचार केला तर थेट चालू घडामोडीचे प्रश्न 15 असतात. नंतर प्रत्येक विषयावाईज एक 2-3 प्रश्न असे असतात की त्याचा काहीतरी चालू घडामोडीचा संबंध असतो त्याचा किंवा त्याला काहीतरी चालू घडामोडीचा टच असतो. आता मागच्या वेळेस राज्यसेवेला पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला की विधान परिषदेवरती प्रश्न होता तर आसाम ही विधान परिषद त्यावेळी चर्चेत होती त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले. आता
आता सध्या काय आहे तर आंध्र प्रदेशने सुद्धा आपली विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असे जे काही प्रश्न असतात जे पॉलिटीमध्ये विचारले जातात, ज्याला काहीतरी चालू घडामोडीचा टच असतो. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, चालू घडामोडीसाठी राज्यसेवेला 5 टॉपिक फिक्स आहेत, ज्याच्यावरती दरवर्षी फिक्स प्रश्न असतो. त्याच्यामधला पुरस्कार मधले सुद्धा ठराविक पुरस्कारच करायचे. कुठले पुरस्कार करायचे? आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नोबेल पुरस्कार असेल, रामन मॅगसेसे पुरस्कार असेल, मॅन बुकर असेल किंवा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एवढेच पुरस्कार करायचे. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावरचा भारतरत्न आहे आणि पद्मभूषण. पद्मभूषणवर तर पद्म पुरस्कारामध्ये 3 गट आहेत, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. तर ह्या पद्म पुरस्कारावरती सुद्धा प्रश्न सातत्याने आयोग विचारतं. त्याच्यानंतर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सरस्वती सन्मान असेल किंवा व्यास सन्मान असेल, साहित्य अकादमीचे पुरस्कार असतील, त्याच्यावरती सुद्धा आयोग सातत्याने प्रश्न राज्यसेवेला विचारतो. त्याच्यानंतर क्रीडा घडामोडीवरती सुद्धा फिक्स प्रश्न आहे. हे 5 टॉपिक मी तुम्हाला सांगतोय, राज्यसेवेची ज्यांनी प्रिपरेशन करताय तर हे 5 टॉपिक सुरुवातीला करायचंच आहे तुम्हाला. पुरस्कार, निधन वार्ता, क्रीडा घडामोडी, शासकीय योजना आणि नेमणुका. आता नेमणुकावरती प्रश्न कसा येतो, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखादी महत्वाची संस्था असेल, त्या संस्थेवरती जर भारतीय कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. किंवा अमेरिका, ब्रिटन किंवा इतर देश असतील, त्या देशामध्ये भारतीय वंशाची कुठली नेमणूक झाली, भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेमणूक झाली त्या देशामध्ये कुठल्या मंत्रिपदावर असेल किंवा कुठल्या संस्थेच्या ह्याच्यावरती नेमणूक झाली असेल, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात. आता हरीश साळवे यांची ब्रिटनचे वकील म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे, किंवा ब्रिटनमध्ये ऋषी सुनक, नारायण मूर्ती यांचे जावई, त्यांची नेमणूक अर्थमंत्री म्हणून झालेली आहे. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची चान्सेस आहेत. नेमणुका आणि दुसरे 2 घटक राज्यसेवेला कुठले? कृषी व पर्यावरण आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञान आहे. हे 5-6 घटक महत्वाचे आहेत, त्याच्यावरती सातत्याने आयोग प्रश्न राज्यसेवेला विचारतो. त्याच्यानंतर आपण कंबाईनचा जर विचार केला तर कंबाईनला आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न कुठल्या घटका अंतर्गत आले तर शासकीय योजना. शासकीय योजनामध्ये जर सर्वाधिक प्रश्न आतापर्यंतच्या चालू घडामोडीमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर क्रीडा घडामोडीवरती आहेत, निधन वार्तावरती आहे. नंतर सगळ्यात महत्वाचं कंबाईन वाल्यांनी लक्ष द्यायचंय की ऍप्स आणि पोर्टल्स ह्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न कंबाईनला विचारला जातो. राज्यसेवेला ऍप्स आणि पोर्टल्सवर एकही प्रश्न आतापर्यंत विचारलेला नाही. कंबाईनला मात्र आतापर्यंत 3 ते 4 वेळा त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे चर्चेतील सध्या जे काही ऍप्स असतील, म्हणजे केंद्र सरकारने जारी केलेली किंवा राज्य सरकारने जारी केलेली ऍप्स आणि पोर्टलवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. नंतर अंतरिक्ष घडामोडी आणि संरक्षण घडामोडी ह्याच्यावर सुद्धा कंबाईनला जास्त फोकस असतो. मी एक क्रम सांगतो, त्या क्रमानुसार तुम्ही टॉपिक जरी केले तरी तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात. शासकीय योजना कंबाईनसाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावरती सातत्याने आयोग प्रश्न विचारते. त्याच्यानंतर क्रीडा घडामोडी हा महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न सातत्याने विचारले जातात. नंतर पुरस्कार हा तर टॉपिक तिकडे राज्यसेवेलाही महत्वाचा आहे, इकडे पण आहे. निधन वार्ता टॉपिक हे असे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच. मग इतर जे काही टॉपिक असतील, राजकीय घडामोडी असेल किंवा आर्थिक घडामोडी असतील किंवा इतर घडामोडी असतील, त्याच्यावरती साधारणतः 1-2 प्रश्न असू शकतो. पण हे फिक्स टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न आयोग सातत्याने विचारत असतो. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रश्न रिपीट खूप होतात. चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न रिपीट होतात. आता R.K. लक्ष्मण जे कार्टुनिस्ट होते, त्यांचं जेव्हा निधन झालं होतं तर राज्यसेवेला सलग 2 वेळा प्रश्न विचारला. म्हणजे एका वर्षी, या वर्षी जरी प्रश्न विचारला असला त्यांच्यावरती, तरी नेक्स्ट वर्षी सुद्धा त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता आसमा जहांगीर यांचा जर विचार केला, पाकिस्तानच्या मानवाधिकारी कार्यकर्त्या होत्या. 2017च्या कंबाईनला त्यांच्यावरती सेम प्रश्न होता. 2018च्या कंबाईनला जशाच तसा ऑप्शन सुद्धा सारखे, म्हणजे सेम प्रश्न सुद्धा रिपीट होतात. आता डिमॉनिटायझेशन जेव्हा झालं होतं 2016 मध्ये, त्याच्यानंतरची जी परीक्षा आहे 2017 मध्ये डिमॉनिटायझेशनवर एकाच वर्षी 3 प्रश्न विचारले होते कंबाईनला. म्हणजे त्याच्याशी संबंधित 2 समित्या एक विचारल्या होत्या आणि तारीख एक विचारली होती की कोणत्या तारखेला डिमॉनिटायझेशन केलं होतं. म्हणजे प्रश्न रिपीट सुद्धा होतात. मागचे प्रश्न बघत चला. अजून एक प्रश्न रिपिटेशन बाबत बोलायची बाब म्हणजे, जर तुम्ही
ह्याचं AMUI चे पेपर तुम्ही देत नसाल तर AMUI ला जे प्रश्न आले ते सुद्धा बघायचे आहेत, कारण हे प्रश्न सुद्धा तुम्हाला दुसऱ्या परीक्षेमध्ये कंबाईन मध्ये विचारण्याची चान्सेस जास्त आहेत. बऱ्याच लोकांना म्हणजे सायन्स ज्यांचं बॅकग्राऊंड नाही त्यांना फॉरेस्ट सर्व्हिसची परीक्षा देता येत नाही, पण सर्वाधिक प्रश्न हे फॉरेस्ट सर्व्हिसच्या ज्या परीक्षेला आहेत चालू घडामोडीचे 25 प्रश्न येतात. त्या 25 पैकी एखादा तरी प्रश्न आपल्याला रिपीट होण्याचे चान्सेस असतात. पूर्व परीक्षेला नाही झाला तरी मुख्य परीक्षेला सुद्धा त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जसाच तसा प्रश्न जरी रिपीट नाही झाला तरी त्या संबंधित टॉपिक वरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता एक्सपेक्टेड टॉपिक जर बघितले आपण, आता पुरस्कारांचा जर विचार घेतला तर एक्सपेक्टेड टॉपिक्स कसे ओळखायचे. आता पुरस्काराचा जर विचार केला आपण तर नोबेल पुरस्कार यावर्षी एका भारतीय वंशाच्या नागरिकाला भेटलेला आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तर जेव्हा तो पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच आपल्याला वाटायचं की याच्यावरती 100% प्रश्न येणार आणि येणारच आहे प्रश्न, आणि आलेला सुद्धा प्रश्न आहे. 2020 मध्ये आयोगाने फक्त एकच परीक्षा घेतली, ती आहे AMVI ची परीक्षा. ठीक आहे. AMVI च्या परीक्षेला पहिलाच प्रश्न अभिजित बॅनर्जी यांच्यावरती चालू घडामोडी अंतर्गत विचारला होता. त्यांचे बुक्स विचारले होते. बऱ्याचदा असं काय होतं की बुक्स वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. एखादा प्रसिद्ध व्यक्ती आहे ज्याला काहीतरी पुरस्कार भेटला किंवा प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झालं किंवा त्याला कुठल्या ह्याच्यावरती नेमणूक झाली, संस्थेवरती नेमणूक झाली, तर त्या व्यक्तीच्या जे काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकावरती प्रश्न विचारतो. आता याच्यापूर्वी राज्यसेवेला प्रश्न काय आलेला की मागच्या वर्षीचा जो साहित्यातला नोबेल पुरस्कार भेटला होता त्यांची पुस्तके विचारली होती. परत गिरीश कर्नाड यांचं मागच्या वर्षी निधन झालं, त्यांच्यावरती जो प्रश्न आला होता, मला वाटतं एक्साईजच्या मेन्सला प्रश्न असेल कदाचित, त्यांचे सुद्धा पुस्तकं विचारले. परत आता नोबेल पुरस्कार जे अभिजित बॅनर्जी यांना भेटलेला आहे त्यांचे सुद्धा पुस्तकं विचारले. म्हणजे जे प्रसिद्ध व्यक्ती आहे ज्यांचं निधन झालंय किंवा ज्यांना पुरस्कार भेटलाय त्यांची पुस्तकं सुद्धा आयोग विचारतं. त्याच्यामुळं त्या व्यक्तिविशेष अभ्यास करत असताना कुठल्या घटकावरती भर द्यायचा, तर पुस्तकं, त्यांनी कुठल्या संस्थेवरती काम केलेलं आहे, त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, ह्या गोष्टी बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर प्रत्येक टॉपिक नुसार मी तुम्हाला थोडं एक्सपेक्टेड टॉपिक सांगतो की आता येणाऱ्या परीक्षा जर असतील, जे राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल किंवा तुम्ही इतर कुठल्या परीक्षेची तयारी करत असाल तर मागच्या 2019 पासनं ते आतापर्यंत कुठल्या टॉपिकवर प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे. तर राजकीय घडामोडीपासून आपण सुरुवात करूयात. राजकीय घडामोडीचा जर विचार केला तर राजकीय घडामोडीमध्ये 14व्या विधानसभा निवडणूक झाली महाराष्ट्राची. त्या निवडणुकीवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्या निवडणुकीमध्ये काय काय येऊ शकतं, देवेंद्र फडणवीस हे सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री ठरलेले आहेत, बरोबर आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्या आधी तो विक्रम कोणाच्या नावे होता, तर PK सावंत यांच्यावरती तो विक्रम होता. आता देवेंद्र फडणवीस 4 दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते, म्हणजे सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री ठरलेले ते व्यक्ती ठरलेत, म्हणजे त्यांनी विक्रम त्या सावंत यांचा मोडलेला आहे. परत देश पातळीवर कोणाच्या नावे तो विक्रम आहे ते तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर त्या निवडणुकीमध्ये काय येऊ शकतं अजून की उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री नेमणूक झालेली आहे मुख्यमंत्रीपदी, तर ते 29वे मुख्यमंत्री आहेत. व्यक्तीचा जर विचार केला तर 29वे मुख्यमंत्री आहेत. परत ते शिवसेनेचे कितवे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा व्यक्तिविशेष काय आहे, त्यांचा पूर्ण बायोडाटा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली, ती तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केली, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. याच्यापूर्वी 2014ला लागू केली होती, त्याच्या आधी सुद्धा एक वेळेस लागू केली होती, ती कधी लागू केली होती, आणि जो आता राष्ट्रपती राजवट लागू झाली त्याचा कालावधी किती दिवसाचा होता. राष्ट्रपती राजवटी संबंधी अजून एक महत्वाची बाब म्हणजे तुम्ही त्याचं पार्श्वभूमी, म्हणजे ह्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये कोणतं कलम आहे, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, देशामध्ये सर्वाधिक वेळा कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, पहिल्यांदा देशामध्ये कोणत्या राज्यात, म्हणजे पंजाबमध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आली, हे सगळे फॅक्ट्स जे आहेत त्या न्यूजशी संबंधित ते सगळे तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर राजकीय घडामोडीमध्ये प्रश्न कशा पद्धतीचा येतो बघा, की एखादी घटना दुरुस्ती झाली असेल, कुठले घटना दुरुस्ती विधेयक चर्चेत असेल किंवा घटना दुरुस्ती झाली असेल तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतो. म्हणजे आता ह्याच सांगतो मी, AMUI ला प्रश्न आलेला की 126वी घटना दुरुस्ती विधेयक. 126वी घटना दुरुस्ती विधेयक काय आहे, तर जे लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये SC आणि ST साठी ज्या जागा राखीव ठेवल्या जातात त्याचं मुदतवाढ करण्यासाठी, अजून 10 वर्ष वाढवण्यासाठी
ती घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती प्रश्न AMUI ला आता 2020 मध्ये जी 15 मार्च 2020 ला झाली होती त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. याच्या पूर्वी एक्साईजला एक प्रश्न आलेला होता की 103वी घटना दुरुस्ती कुठली. आता घटना दुरुस्ती विधेयक आणि घटना दुरुस्ती कायदा ह्याच्यामध्ये फरक आहे. 103वी घटना दुरुस्ती विधेयक घटना दुरुस्ती कायदा ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे एक्साईजला. तर तो कायदा काय आहे तर जे हे आहेत शैक्षणिक बॅकग्राऊंड म्हणजे मला तो मुद्दा नक्की आठवत नाहीये सॉरी त्याच्याबद्दल. त्याच्यावरती 103व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की घटना दुरुस्त्या जे काही विधेयक चर्चेत असतील किंवा घटना दुरुस्ती कायदा चर्चेत असेल त्याच्यावरती प्रश्न राजकीय घडामोडी अंतर्गत विचारण्याचे चान्सेस आहेत. दुसरं निवडणुकावरती तर प्रश्न येतोच येतो. राज्यसेवेला पहिल्यांदा जेव्हा प्रश्न आला होता अरविंद केजरीवाल यांची जेव्हा पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती तेव्हा राज्यसेवेला त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. निवडणुकीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर अजून महत्वाचं आहे 126वी घटना दुरुस्ती झाली. 125वं घटना दुरुस्ती विधेयक सुद्धा आता सध्या चर्चेत आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय पक्षावरती सुद्धा प्रश्न राजकीय घडामोडी अंतर्गत विचारला जातो. आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे जे आता NPP ला 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा देण्यात आलाय. नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला कोणत्या राज्यामधनं राज्य पक्ष म्हणून दर्जा आहे त्या पक्षाला म्हणजे यावेळी जे प्रश्न आला होता बघा तृणमूल काँग्रेस या 7वा राष्ट्रीय पक्ष म्हणून जेव्हा दर्जा भेटला होता तेव्हा आयोगाने त्यांच्यावरती प्रश्न विचारला होता. आता मागच्या वर्षी NPP ला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा भेटलेला आहे म्हणजे राष्ट्र पक्षांचे एकूण 8 संख्या झालेली आहे. तर मागच्याच वर्षी एक प्रश्न होता की जी 2019ची निवडणूक झाली लोकसभा निवडणूक त्याच्यामध्ये खालीलपैकी कुठल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होता असा प्रश्न आलेला होता. म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतो हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक नवीन पहिले लोकपाल म्हणून पिनाकी चंद्र घोष यांची नेमणूक झालेली आहे. ते सुद्धा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 आहे तर त्या कायद्यानुसार पहिल्यांदाच लोकपाल पिनाकी चंद्र घोष यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मग पिनाकी चंद्र घोष कोण आहेत त्यांची सगळी पार्श्वभूमी त्यांचं व्यक्तिविशेष करणं गरजेचं आहे. परत लोकायुक्त कुठे नेमला जातो लोकपाल कुठे नेमला जातो हे सगळं त्या कायद्यानुसार तरतुदी जे आहेत त्या कायद्यामध्ये ते करायला पाहिजे. परत 4 न्यायिक सदस्य 4 गैरन्यायिक सदस्य नेमले जातात. तर कुठले आता सध्या 4 न्यायिक सदस्य नेमलेले आहेत कुठले गैरन्यायिक सदस्य नेमलेले आहेत. त्या आता जे सदस्य नेमले होते लोकपालावरती त्याच्यातले एका सदस्याचा कोरोनामुळे निधन झालेलं आहे. ते सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे राजकीय घडामोडीमध्ये कलम 370 रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीर हे राज्य आहे त्याचं जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. तर पहिल्यांदाच असं काहीतरी घडलंय म्हणजे राज्यघटनेमध्ये अशी तरतूदच नाहीये की राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये केलं जावं. पहिल्यांदाच असं काहीतरी घडलंय की एखाद्या राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने AMUI ला सुद्धा प्रश्न आलेला आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाची वैशिष्ट्ये विचारली होती. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळं ह्याच्याकडे पण तेवढं लक्ष द्या. कलम 370 आणि त्याच्या सोबतच अजून एक कलम रद्द केलेले कलम 35A. तर 35A वरती मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे. तर हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नंतर राज्याचे 6वे मुख्य आयुक्त निवडणूक आयुक्त म्हणून UPS मदान यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. UPS मदान हे राज्याचे 6वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेले आहेत. मग पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते याच्या पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते. राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग याच्यामध्ये काय फरक आहे. राज्य निवडणूक आयोग कुठल्या कुठल्या निवडणुका घेतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं तेवढंच गरजेचं आहे. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट शरद बोबडे यांची 47वे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झालेली आहे. तर ते महाराष्ट्रीयन व्यक्ती असल्यामुळे अजून ती त्या न्यूजचं महत्व वाढतं त्या घडामोडीचं महत्व वाढतं. मग शरद बोबडेच्या आधी महाराष्ट्रातले कोण कोण सरन्यायाधीश झाले होते. ठीक आहे. शरद बोबडे यांची पूर्ण पार्श्वभूमी शिक्षण काय झालं ते अजून कुठल्या कुठल्या पदावर कार्यरत होते. त्याच्यानंतर सरन्यायाधीशामध्ये न्यायाधीशांची नेमणूक कशी होती सरन्यायाधीशांची नेमणूक कशी होती हा पॉलिटिक्सचा भाग झाला. तर ही राजकीय घडामोडी अंतर्गत ही सुद्धा महत्वाची न्यूज आहे. नंतर मागासवर्ग आयोगावरती भगवानलाल सहानी यांची नेमणूक केली आहे. आता ह्याच्यावरती कसा प्रश्न येतो जेव्हा
राजकीय घडामोडीचा आपण विचार करतो ना, तर जे घटनात्मक आयोग असतील किंवा वैधानिक आयोग असतील, जे राष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे आहेत, त्याच्यावरती जर एखाद्या व्यक्तीची नव्याने निवडणूक झाली तर त्याच्यावर प्रश्न येण्याची 100% चान्सेस असतात. आता मागच्या वेळेस मागच्याच वर्षी एक प्रश्न आलेला होता, की जे भारतीय हवामान खातं आहे त्याच्यावरती सायक्लोन मॅन म्हणून एक व्यक्ती होते, त्यांचं नेमणूक केलेली आहे. तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, म्हणजे महत्त्वाचे आयोग असतात, महत्त्वाचं वैधानिक असेल किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहेत, त्यांच्यावरती ज्या व्यक्तीची नेमणूक होते त्यांच्यावरती प्रश्न येण्याची सर्वाधिक चान्सेस असतात. नंतर अजून एक महत्त्वाची राजकीय घडामोडीबद्दल सांगायचं म्हटलं तर मुख्य माहिती आयुक्त, 10वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतेच बिमल जुकला यांची, जुल्का का जुकला नाव आहे त्यांचं, ते बघून घ्या तुम्ही. बिमल जुकला यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. तर ते सुद्धा मुद्दा आपल्याला राजकीय घडामोडी अंतर्गत महत्वाचा आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचा अजून एक गोष्ट आहे की सीएए, एनपीआर, एनआरसी हे सुद्धा बराच वादग्रस्त मुद्दा ठरलेला आहे. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सीएए काय आहे किंवा एनपीआर काय आहे, एनआरसी काय आहे, या तिन्ही मधला फरक काय आहे, तरतुदी काय आहेत, ठीक आहे. ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे. एनआरसी एकमेव राज्य आहे, एनआरसी ची नोंदणी ज्या ठिकाणी होते ते आसाम ठिकाणी होतं. तर मग त्या सगळ्या बाबी त्या घडामोडीशी संबंधित तिथं तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक केंद्रशासित प्रदेशाबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे की दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आणि दमन दीव केंद्रशासित प्रदेश यांचं एकत्रीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. तर त्यांच्याविषयी सुद्धा माहिती येऊ शकते की त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कधी भेटला, ते भारतात विलीन कधी झाले, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे आता दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर त्यांची राजधानी कुठली असणार आहे, हे सगळ्या गोष्टी त्या अंतर्गत तुम्हाला करायच्या आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट याच्या अंतर्गत येऊ शकते की प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे. आता 71वा प्रजासत्ताक दिन जो आपला झालेला आहे त्यावेळेस प्रमुख पाहुणे कोण होते, तर जेर बाल्सेनारो हे त्याचे प्रमुख पाहुणे होते, ब्राझीलचे ते अध्यक्ष होते. तर आतापर्यंत याच्यापूर्वी कुठले प्रमुख पाहुणे होते, हे 2-3 वर्षापूर्वीचे कुठले प्रमुख पाहुणे होते, ह्याचा जोड्या लावासाठी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणून यावर्षीचे जेर बाल्सेनारो होते ते तिसऱ्यांदा भारतात प्रमुख पाहुणे म्हणून आले. म्हणजे ब्राझीलचे जे राष्ट्राध्यक्ष असतील ते तिसऱ्यांदा भारतात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. याच्यापूर्वी मग ब्राझीलचे कुठले राष्ट्राध्यक्ष आले होते, ह्या सगळ्या फॅक्ट्स तुम्ही चेक करणं तेवढंच गरजेचं आहे. हे राजकीय घडामोडीवरती झालं. आता आर्थिक घडामोडीचा जर विचार केला तर आर्थिक घडामोडीवरती प्रश्न कशा पद्धतीने येतो, तर एफडीआय असेल, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एफडीआय ला शिथिलता दिली असेल, ऑटोमॅटिक रूट असेल किंवा डायरेक्ट रूट असेल, किती टक्के सूट दिलेली आहे, त्याच्यावरती पण येऊ शकतो. किंवा आपल्या देशामध्ये एफडीआय म्हणजे गुंतवणूक करणारा सर्वात मोठा देश कुठला, म्हणजे सर्वाधिक सोर्स कुठला आहे एफडीआयचा आपल्या देशामध्ये. त्याच्यानंतर भारतातले पण उद्योगपती परराष्ट्रामध्ये गुंतवणूक करत असतात, तर सर्वाधिक कोणत्या राष्ट्रामध्ये करतात, ह्या टाईपचे सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा आयोगाचा आवडता प्रश्न म्हणजे 15वा वित्त आयोग. आतापर्यंत 3 ते 4 वेळा ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. आता नुकताच 15व्या वित्त आयोगाने 2021-22 साठीचा अंतरिम अहवाल जाहीर केलेला आहे. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तो जाहीर केलेला आहे. तर त्या अहवालामध्ये जे केंद्रीय करातील वाटा आहे तो 41% त्या वित्त आयोगाने सांगितलेला आहे. तर हे सुद्धा मुद्दे महत्वाचे आहेत. 15व्या वित्त आयोगावर आतापर्यंत बरेचदा म्हणजे 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. आताही ज्वलंत मुद्दा आहे तो, त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग ते 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग असतील, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग सदस्य तरतूद कुठं आहे, कलम 280, मग ते नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती करतात, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला वाचणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा ह्या अंतर्गत मुद्दा म्हणजे 10 बँकांचं विलिनीकरण अंमलात आलेलं आहे 1 एप्रिल 2020 पासून. याच्यापूर्वी देना बँक आणि विजया बँकेचं जेव्हा बडोदा बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं, तर मागच्या वर्षी प्रश्न काय विचारला होता की बडोदा बँकेचे संस्थापक कोण आहेत, सयाजीराव गायकवाड तिसरे हे त्याचं उत्तर होतं. तर त्याप्रमाणे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता जे 10 बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे, तर यापूर्वीच्या ज्या 6 बँका होत्या इतर 4 बँकांमध्ये विलीन होणार आहेत, म्हणजे असं एकूण 10 बँकांचं विलिनीकरण आहे. मग त्याची सर्वात मोठी बँक असं क्रमवारी जी असते ती क्रमवारी करणं गरजेची आहे. त्याच्यानंतर त्या बँका कधी स्थापन झाल्या होत्या, त्यांचं मुख्यालय कुठं होतं, हे सुद्धा थोडंफार बघून घ्यायला पाहिजे.
अजून एक महत्वाची गोष्ट, याच्यानंतर अमेरिकेने जीएसपी दर्जा काढलेला आहे. म्हणजे जीएसपी दर्जा काय आहे, तर अमेरिकेमध्ये जे काही भारताकडनं निर्यात केली जाते किंवा जे विकसनशील देशाकडनं निर्यात केली जातं, तर तिथं कस्टम ड्युटी वगैरे असेल किंवा इतर काही शुल्क असतील, त्याच्यामध्ये ती सूट दिली जाते. तर त्याच्यामधनं भारत आणि टर्कीला अमेरिकेनं बाहेर काढलेलं आहे. मग ते पूर्ण त्याच्या तरतुदी किंवा ते जीएसपी दर्जा काय आहे ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरं 6वं औद्योगिक धोरण महाराष्ट्राने जाहीर केलेलं आहे. तर त्या 6व्या औद्योगिक धोरणामध्ये एक ठळक बाबी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, की म्हणजे उत्पादन क्षेत्राचा वृद्धी दर किती ठेवलेला आहे, किती रोजगाराचं उद्दिष्ट किती ठेवलेलं आहे, गुंतवणुकीचं उद्दिष्ट किती ठेवलेलं आहे. याच्यापूर्वी पहिल्यांदा औद्योगिक धोरण कधी जाहीर केलं होतं महाराष्ट्राने. हे टप्पे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट ह्या आर्थिक घडामोडीमध्ये सांगायची असेल, तर समृद्धी महामार्गावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण त्याला नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे समृद्धी महामार्गाला. तर ते कोणत्या 2 शहरामध्ये आहे, मुंबईमधील कुठल्या ठिकाणापासून नागपूर मधील कुठल्या ठिकाणापर्यंत ते जोडला जाणार आहे महामार्ग, किती जिल्ह्यातून जाणार आहे, एकूण 10 जिल्ह्यातून जाणार आहे. परत त्याचा अप्रत्यक्ष फायदा 14 जिल्ह्यांना होणार आहे, म्हणजे एकूण 24 जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. किती किलोमीटर लांबी आहे त्या समृद्धी महामार्गाची, प्रवासाचा कालावधी किती लागतो, माल वाहतुकीचा कालावधी किती आहे, म्हणजे प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो, ह्या सगळ्या बाबी त्या अंतर्गत तुम्हाला बघायच्या आहेत. नंतर अजून एक महत्वाचं म्हणजे वडवण बंदर, जे पालघर जिल्ह्यामध्ये डहाणूच्या जवळपास कुठेतरी ते विकसित करण्यात येणार आहे. देशातील 13वं मोठं बंदर ते ठरणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये मोठे बंदर कुठले कुठले आहेत, मुंबई बंदर आहे किंवा जेएनपीटी आहे किंवा भारतामधले जे 12 मोठे बंदर आहेत, हे जिओग्राफी अंतर्गत त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर कोलकाता पोर्ट ट्रस्ट याचं नामकरण सुद्धा चेंज झालेलं आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलेलं आहे कोलकाता पोर्ट ट्रस्टला. तर त्या कोलकाता पोर्टला आता यावर्षी 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर 2021च्या जनगणनेची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. तर त्याचे पहिल्यांदाच असं होतंय की मोबाईलवरती जनगणना घेतली जाणार आहे. एक ऍप विकसित केलेले आहे. त्या ऍपचं नाव काय आहे, किंवा 16 भाषांमध्ये ही जनगणना घेतली जाणार आहे. जनगणना मग सुरुवातीला कधी कोणत्या वर्षी पहिल्यांदा जनगणना घेतली, आता ही 2021 ची जी जनगणना आहे ती 16वी जनगणना आहे. स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. मग पहिल्यांदा जनगणना कधी झाली, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या अंतर्गत बघायच्या आहेत. नंतर अजून एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 50वी बैठक झालेली आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी बैठक आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये ही बैठक भरत असते दावोस या ठिकाणी. स्वित्झर्लंड मधील दावोस हे एक शहर आहे, त्या शहरामध्ये ही बैठक भरत असते. तर ह्या बैठकीमध्ये दीपिका पादुकोण, ज्या भारताच्या सिनेमा सृष्टीमधील हिरोईन आहेत, त्यांना क्रिस्टल अवॉर्ड देण्यात आला होता. तर ते पण मुद्दा महत्वाचा आहे. मी तुम्हाला फक्त महत्वाचे मुद्दे सांगतोय, याच्यामध्ये बरेचशा बारीक घडामोडी आहेत, ज्या घडामोडीवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. कसं आहे, काही घडामोडी पुस्तकात जरी असल्या तरी त्या कालांतराने कालबाह्य ठरत असतात. म्हणजे त्या घडामोडी करण्यात काय अर्थ नाही. ज्या घडामोडीवरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक याच्या अंतर्गत इकॉनॉमिक्स अंतर्गत प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मुडीजने भारताचं पतमानांकन घटवलेलं आहे. BAA2 वरून BAA3 केलेलं आहे. मग BAA2 म्हणजे काय, BAA2 म्हणजे 3 म्हणजे काय, किंवा स्टँडर्ड अँड पुअर्स नावाची एक संस्था आहे, त्याचं रेटिंग आपल्या भारताला काय आहे, किंवा भारतातली स्वतःची एक क्रेडिट रेटिंग संस्था आहे इक्रा नावाची, क्रायसिल नावाची, ह्या सुद्धा संस्थांचं क्रेडिट रेटिंग कसं आहे, त्यांची क्रेडिट रेटिंगची पद्धत कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर दुसरा टॉपिक, त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न राज्यसेवेला जास्तीत जास्त विचारले जातात. पर्यावरणाशी संबंधित प्रश्न जास्त असतात राज्यसेवेला चालू घडामोडीच्या अनुषंगाने. तर भारतीय वनस्थिती अहवाल जाहीर झालेला आहे नुकताच. तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वन क्षेत्र आहे. तर कृषी व पर्यावरण या घडामोडीबद्दल ठीक आहे, कृषी व पर्यावरण घडामोडीशी संबंधित आपण हे बघत होतो. तर भारतीय वनस्थिती अहवाल 2019 चा जाहीर झालेला आहे.
आता हा टॉपिक राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला सुद्धा त्या टॉपिक वरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. तर भारताचा जो वनस्थिती अहवाल आहे तो जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं की वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे आणि वन क्षेत्राचं प्रमाण आणि वनक्षेत्र याच्यामध्ये फरक आहे. वनक्षेत्राचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. त्याच्यामध्ये सर्वात कमी जर विचार केला तर हरियाणामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. त्याच्यानंतर प्रमाणाचा जर विचार केला, सर्वाधिक वनांचं प्रमाण कुठल्या राज्यात आहे, तर मिझोराममध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी जर विचार केला तर हरियाणामध्येच सर्वात कमी वनांचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो वन क्षेत्रानुसार, वनाच्या प्रमाणानुसार महाराष्ट्राचा किती क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा आकडेवारी आपल्या पुस्तकामध्ये आढळेल. म्हणजे महाराष्ट्रामधील कुठल्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र जास्त आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण जास्त आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाण कमी आहे. हा टॉपिक तुमचा काय आता सिलेबसचा भाग झालेला आहे. कारण वन स्थिती आधार जो अहवाल आहे दर 2 वर्षांनी पब्लिश होतो. म्हणजे 2 वर्ष तुम्हाला सलग हाच अहवाल विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर 10 नवीन रामसार क्षेत्रांचं घोषणा झालेली आहे. म्हणजे भारतातील जे 10 नवीन रामसार क्षेत्र आहेत त्याला आपण पाणथळ क्षेत्र म्हणतो. जी रामसार यादी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची, इराणमधील रामसार हे शहर आहे, त्या ठिकाणी 2 फेब्रुवारी 1971 ला एक करार झालेला आहे. पाणथळ क्षेत्राचं संवर्धन जे आहे त्याच्या संबंधित करार झालेला आहे. तर त्या करारामध्ये ही यादी हे करण्याचं, नोंदणी करण्याची तिथेच डील झालेलं होतं. मग ते जो यादी दरवर्षी जाहीर केली जातं, आतापर्यंत भारताचे 27 क्षेत्र असे होते की त्या यादीमध्ये समावेश होते. जे आता 10 नवीन क्षेत्राचा समावेश करण्यात आलाय. म्हणजे एकूण किती झाले 37. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही असं स्थळ नव्हतं की या यादीमध्ये समावेश असलेला. पहिल्यांदाच या 10 पैकी एक म्हणजे नांदूर माधमेश्वर याचा समावेश या रामसार यादीमध्ये करण्यात आलेला आहे. नांदूर माधमेश्वर हे नाशिक मधील पक्षी अभयारण्य आहे. त्यालाच भारताचं महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं. तर नांदूर माधमेश्वर पक्षी अभयारण्य काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, कधी स्थापना झाली त्याची, महाराष्ट्राच्या याचा सहभाग झाल्यामुळे परीक्षेला येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. एकूण 37 झालेले आहेत. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर सर्वाधिक प्रदूषित शहर हा एक आयोगाचा आवडता प्रश्न आहे. याच्यावरती पण जेव्हा याच्या मागच्या वर्षी गुरुग्राम हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून जाहीर झालं होतं, त्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारला होता. त्याच्या आधी दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर म्हणून जाहीर झालं होतं, त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता यावर्षी झारखंड मधील झारिया हे शहर सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रातील असं कुठलं शहर आहे का, टॉप 10 मध्ये महाराष्ट्र कुठलं शहर आहे का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर ही क्रमवारी जाहीर कोण करतं, कुठली संस्था आहे. झारिया या शहराबद्दल सुद्धा थोडीफार माहिती आपण वाचू शकतो, त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. अजून एक 20वी पशुधन गणना जाहीर झालेली आहे. मग कुठल्या पशुची सर्वाधिक संख्या देशामध्ये आहे, शेळ्यांची आहे, गुरुढोरांची आहे की म्हशींची आहे, तर सर्वाधिक गुरुढोरांची संख्या भारतामध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक पशुधन असलेलं राज्य कुठलं, सर्वाधिक पशुधन असलेलं राज्य कुठलं, ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रामध्ये कुठल्या पशुधनाची सर्वाधिक संख्या आहे, हे सुद्धा आकडेवारी आपल्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे मांडलेली आहे, तुम्ही तिथं वाचू शकता. त्याच्यानंतर मत्स्य उत्पादनाबद्दल सुद्धा आयोगाने सातत्याने प्रश्न विचारला जातो आयोगामार्फत. तर सर्वाधिक मत्स्य उत्पादनाची यादी सुद्धा यावर्षी जाहीर झालेली आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे की देशामध्ये गोड्या पाण्यातील असेल, खाऱ्या पाण्यातील असेल, एकत्रितपणे सर्वाधिक मत्स्य उत्पादन करणारं राज्य आंध्र प्रदेश आहे. नंतर खाऱ्या पाण्यातील विचार केला तरी आंध्र प्रदेश आहे. त्याच्यानंतर गुजरात हे गोड्या पाण्यातील गुजरात हे खाऱ्या पाण्यातील सर्वाधिक मत्स्य उत्पादन करणारं राज्य आहे. आंध्र प्रदेश हे गोड्या पाण्यातील सर्वाधिक मत्स्य उत्पादन करणारं राज्य आहे. खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो. ही सगळी आकडेवारी तुम्ही वाचून घ्यायची आहे. त्याच्यावरती प्रश्न 1-2 वेळा आलेला आहे. मत्स्य उत्पादनावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे UNCCD चं 14वं अधिवेशन भारतामध्ये पार पडलेलं आहे. UNCCD काय आहे, तर वाळवंटीकरण विरोधी करार जो आहे, संयुक्त राष्ट्राचा वाळवंटीकरण विरोधी जो करार आहे, त्याची
14वी बैठक भारतामध्ये नोएडा या ठिकाणी पार पडली. तर भारतामध्ये ही परिषद पार पडल्यामुळे हे महत्वाचं आहे. तो करार कधी झाला? मला वाटतं 1994 ला काहीतरी करार झालेला आहे. त्या कराराचे सदस्य किती आहेत? याच्या पूर्वीची परिषद कुठं झाली? पहिली परिषद कुठे झाली? हे सगळे फॅक्ट्स त्या रिलेटेड तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर जर अजून एक महत्वाची बाब जर बघितली तर जागतिक व्याघ्रगणना सुद्धा जाहीर झालेली आहे. 4थी व्याघ्रगणना जाहीर झालेली आहे. तर दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होत असते. तर सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्रात 312 वाघांची गणना त्या म्हणजे वाघ असल्याचं त्या गणनेमधनं सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प कुठले कुठले आहेत? पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्प देशामध्ये 1973 ला सुरू झाला. तर ह्या सगळ्या बाबी व्याघ्र प्रकल्पासंबंधी आकडेवारी असेल किंवा वाघ कुठल्या ह्याच्यामध्ये क्रमवारी सुद्धा विचारली जाऊ शकते. पहिले 4 राज्य कुठले आहेत ज्यांच्यामध्ये वाघांची संख्या जास्त आहे, ज्या राज्यांमध्ये. ह्याच्याविषयी माहिती तुम्ही वाचून घ्या. नंतर कृषी व पर्यावरणामध्ये अजून कुठली माहिती विचारली जाऊ शकतं? जयपूरवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणजे जागतिक वारसा स्थळ म्हणून जयपूरला मान्यता दिली आहे. आपण पिंक सिटी म्हणून जयपूरला ओळखतो. जयपूर या शहराची स्थापना कोणी केली? जयपूरमध्ये अजून कुठले पर्यटन स्थळे आहेत किंवा जागतिक वारसा स्थळ जी भारतामध्ये आहेत त्याची संख्या आता एकूण किती झालेली आहे? एकूण 38 संख्या झालेली आहे. त्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा स्थळ किती आहेत? नैसर्गिक वारसा स्थळ किती आहेत? आणि संयुक्तपणे दोन्ही सांस्कृतिक वारसा स्थळ आणि नैसर्गिक ह्या दोन्हीचं संमिश्र असलेले संमिश्र जागतिक वारसा स्थळ कुठं आहे? एकमेव संमिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. ह्या गोष्टी तुम्हाला या अंतर्गत करायच्या आहेत. त्याच्यानंतर CMS जी स्थलांतरित करणाऱ्या प्रजाती आहेत, प्राणी आहेत, वन्यजीव आहेत, त्यांचे संबंधित जे करार आहे, CMS नावाचा करार, तर त्याची सुद्धा बैठक भारतामध्ये पार पडलेली आहे. त्याची 13वी बैठक गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आता मग त्याचं शुभंकर काय होतं? माळढोक हा पक्षी होतो. माळढोक हा पक्षी त्याचं शुभंकर होतं. त्याचं हे काय होतं? थीम काय होती? किंवा याच्यापूर्वी परिषद कुठं पार पडली? पहिली परिषद कुठं पार पडली? CMS हा करार कधी झाला? ह्या सगळ्या फॅक्ट्स त्याच्या रिलेटेड तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर 2 ठिकाणी या मागच्या वर्षी वणवे लागले होते. ऑस्ट्रेलियामध्ये वणवा लागला होता किंवा ब्राझीलचं जंगल आहे त्याच्यामध्ये वणवा लागला होता. ब्राझीलच्या जंगलाला जगाचं फुफ्फुस मानलं जातं. तर त्याच्याशी रिलेटेड काही हे असतील फॅक्ट्स असतील तर ते पण वाचून जायचं आहे. ब्राझीलचं जंगल किती देशामध्ये पसरलेलं आहे? सर्वाधिक कोणत्या देशामध्ये पसरलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद याच्या पूर्वीची 25वी परिषद माद्रिद या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याच्यानंतर जी आगामी परिषद आहे COP26 ती जी पार पडणार आहे ती ग्लासगो या ठिकाणी पार पडणार आहे. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, कारण बऱ्याचदा तो जे परिषद होते त्या दरम्यान जे क्योटो प्रोटोकॉल आहे किंवा पॅरिस करार आहे याच्यावरती बरेच वादंग निर्माण झालेले असतात. त्याच्यावरती त्या संबंधित त्या करारावरती सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता असते. नंतर जे चक्रीवादळ निर्माण होतात अरबी समुद्रामध्ये असतील किंवा बंगालच्या उपसागरामध्ये असतील, याच्यापूर्वी अम्फान हे चक्रीवादळ आलं होतं नुकतंच. त्याच्यानंतर निसर्ग हे चक्रीवादळ आलं होतं. अम्फान हे बंगालच्या उपसागरामध्ये, तर निसर्ग हे अरबी समुद्रामध्ये आलं होतं. चक्रीवादळ म्हणजे काय? त्याला आवर्त आणि प्रत्यावर्त ह्या भूगोलामधला भाग आहे. मग आवर्त म्हणजे काय? ते कसं कोणत्या दिशेनं फिरतं? उत्तर गोलार्धात कशा दिशेनं फिरतं? दक्षिण गोलार्धात कशा दिशेने फिरतं? मग चक्रीवादळ हे आपल्या म्हणजे हिंदी महासागरामध्ये त्या आवर्तांना चक्रीवादळ म्हणतात. तर पॅसिफिक मध्ये त्यांना काय वेगळं नाव आहे? टायफून कुठं म्हणतात? हरिकेन कुठं म्हणतात? ह्या सगळ्या भूगोलाचा भाग आहे. तुम्ही करंटशी रिलेट करून तो भाग तुम्ही तिथे पण भूगोलामध्ये पण करू शकता. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न भूगोलाच्या माध्यमातून सुद्धा येतात. त्याच्यानंतर आता जी हे नावं जे दिली जातात चक्रीवादळांना, निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा अम्फान हे चक्रीवादळ असेल, हे कोणत्या देशांनी नावं दिली? याच्यापूर्वी 2004 ला एक लिस्ट ठेवली होती. ती लिस्ट आता संपलेली आहे. अम्फान हे शेवटचं नाव होतं त्या लिस्ट मधलं. आता नवीन यादी जाहीर केलेली आहे नुकतीच. तर त्याच्यामध्ये एकूण किती देश आहेत? किती देशांनी ती यादी जाहीर केली? आता भारतातर्फे कोणते कोणते नावं सुचवण्यात आले आहेत चक्रीवादळांना? हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे.
त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे संरक्षण घडामोडी. संरक्षण घडामोडीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल परीक्षेच्या दृष्टिकोनात, तर युद्ध सराव. युद्ध सरावावरती प्रश्न असतोच, म्हणजे राज्यसेवेला जरी नसला तरी कंबाईनला तरी प्रश्न येतो. आता मागच्याच वर्षी राज्यसेवा किंवा पूर्व परीक्षा किंवा कंबाईन पूर्व परीक्षेला हँड इन हँड या युद्ध सरावावरती प्रश्न आलेला आहे. भारत आणि चीन मध्ये तो युद्ध सराव होतो हँड इन हँड. औंध पुणे या ठिकाणी तो युद्ध सराव पार पडला होता. तर असे जे काही युद्ध सराव आहेत त्याची यादी पण पुस्तकामध्ये भेटून जाते किंवा इंटरनेटला सर्च केलं तरी तुम्हाला ते भेटून जाते. युद्ध सरावावरती प्रश्न हमखास असतोच. संरक्षण घडामोडी अंतर्गत त्याच्यावरती प्रश्न युद्ध सरावावरती असतो. मग काय करायचं? युद्ध सरावाचं नाव काय आहे, तो कुठल्या 2 देशांमध्ये पार पडतो आणि त्याची आवृत्ती कधी आहे, कितवी आहे, कधीपासून तो सराव घेतला जातो, एवढं जरी बघितलं तरी सफिशियंट आहे. खूप डीप मध्ये जाण्याची गरज नाही. त्याच्यानंतर विविध क्षेपणास्त्रे आहेत. निर्भय क्षेपणास्त्र आहे, ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे किंवा नाग क्षेपणास्त्र आहे, हेलिना क्षेपणास्त्र आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी आणि अग्नीवरती तर प्रश्न यापूर्वी येऊन गेलेले आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्रावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. सध्या कुठले चर्चेत आहेत? आपण कुठल्या परीक्षेची तयारी करतोय? राज्यसेवेची करतोय. तर राज्यसेवेची परीक्षेची तयारी करत असताना मागच्या 1.5 वर्षापर्यंतची चालू घडामोडी येतात. तर 1.5 वर्षामध्ये कुठल्या क्षेपणास्त्राचं परीक्षण झालंय का? तर मग ते क्षेपणास्त्र असेल तर सगळ्यात महत्वाचं काय बघायचं, त्याचा पल्ला किती आहे. कारण आयोग डायरेक्टली पल्ला विचारतं किंवा त्याचे खोलवर ते वैशिष्ट्य विचारले जात नाही. त्याचं डायमीटर किती आहे, लांबी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी करत बसायच्या नाहीत. फक्त एखादं क्षेपणास्त्र असेल, आता ब्राह्मोस एक क्षेपणास्त्र आहे, तर ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे 2 देशांनी संयुक्तपणे मिळून तयार केलेले आहे, भारत आणि रशिया. आता हे ब्राह्मोस नाव कसं पडलं? भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि ह्याची रशियाची मॉस्कोवा नदी ह्याचं इनिशियल घेऊन ब्राह्मोस हे नाव पडलं. तर मग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्राह्मोस हा क्षेपणास्त्र कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे. तर हे काहीतरी युनिक वैशिष्ट्य असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. परत ज्या काही युद्धनौका असतात, वेगवेगळ्या युद्धनौका निवृत्त होत असतात किंवा युद्धनौका तैनात होत असतात, नव्याने अनावरण केलं जातं, त्या युद्धनौकावरती सुद्धा कधीतरी प्रश्न विचारला जातो. त्या युद्धनौकेची वैशिष्ट्ये पण आपण हे करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. लढाऊ विमाने, आता लढाऊ विमाने भरपूर आहेत, बऱ्याच देशांकडनं घेतलेले आहेत. MiG-21 हे सातत्याने लढाऊ विमान चर्चेत असतं. ह्या बारीक बारीक गोष्टी कधीच विचारल्या जात नाहीत. ठोस गोष्टी ज्याच्यावरती काहीतरी खूप मोठा इम्पॅक्ट आहे, बऱ्याच दिवसापासून त्या विमानावरती चर्चा होतीये. आता उदाहरण घेतलं तर राफेल विमान आहे. राफेल विमानावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. राफेल हे विमान बरेच दिवसापासून त्याच्यावर वाद चालू आहे. आता 5 विमानांची तुकडी नुकतीच दाखल झालेली आहे भारतीय हवाई दलामध्ये. तर राफेलची वैशिष्ट्ये विचारली जाऊ शकतात. कुठले जनरेशनचं आहे ते, त्याच्यामध्ये कुठले कुठले क्षेपणास्त्र आपण हे करू शकतो, जोडू शकतो त्याला. ठीक आहे, तर ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत, लढाऊ विमाने. त्याच्यानंतर संरक्षण घडामोडीमध्ये तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून सांगितली झाली, तर एखादी महिला आहे, एखाद्या मोठ्या पदावरती, वरच्या पदावर त्या महिलेची नेमणूक झाली, तर हमखास त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. याच्या पूर्वीचा जर विचार केला तर भावना कांत यांच्यावरती प्रश्न विचारले. हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट ठरली होती भावना कांत. तर त्यांनी कुठलं विमान उडवलं होतं असं प्रश्न आयोगाने त्याच्यावरती विचारलं होता. MiG-21 बायसन असं त्या विमानाचं नाव होतं. तर असे जे काही महिलांचं काहीतरी मोठं कार्य आहे लष्कर क्षेत्रामध्ये किंवा हवाई दलामध्ये असेल किंवा नौदलामध्ये असेल, तर त्याच्यावरती संरक्षण घडामोडी अंतर्गत प्रश्न येतो किंवा त्याला आपण व्यक्तिविशेष जरी म्हटलं तरी चालतं. त्याच्यानंतर आता सब लेफ्टनंट शिवांगी म्हणून सध्या नाव चर्चेत आहे. तर नौदलातील पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत, त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर अंतरा मेहता हे सुद्धा नाव सध्या चर्चेत आहेत, कारण ते महाराष्ट्रात राज्यातील पहिल्या महिला फायटर पायलट ठरलेले आहेत, त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग अंतरा मेहता यांच्याबद्दल माहिती तुम्हाला वाचावी लागणार आहे. त्यांचं प्रशिक्षण कुठं झालं, मूळ कुठल्या आहेत त्या, शिक्षण काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल महत्वाच्या आहेत. नंतर संरक्षण घडामोडीवरती अजून कुठला प्रश्न येऊ शकतो, तर शस्त्रास्त्र आयातामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? सिफ्री नावाची एक संस्था आहे, दरवर्षी 2 अहवाल पब्लिश करत असते. एक शस्त्रास्त्र आयात करणारा देश, त्याची क्रमवारी, त्याच्यानंतर
सर्वाधिक खर्च करणारी म्हणजे शस्त्रास्त्रावर सर्वाधिक खर्च करणारे देश यांची दोन वेगवेगळे अहवाल जाहीर करत असते. मग भारताचा त्याच्यामध्ये क्रमांक कितवा आहे? पहिला देश कुठला आहे? भारताला सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात पुरवणारा देश कुठला आहे? किंवा भारत सुद्धा काय करतं, बऱ्याच देशांना आपले शस्त्रास्त्र हे करत असतं, एक्सपोर्ट करत असतं. तर भारत सर्वाधिक एक्सपोर्ट कुठल्या देशाला करतो? ह्या सगळ्या बाबी त्याच्या अंतर्गत करणं गरजेचं आहे. आता संरक्षण घडामोडी अंतर्गत सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं तुमचं युद्ध सराव, त्याच्यानंतर एखादं नाव आलं, महिलांचं नाव चांगल्या पदावरती नेमून झालं, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. खूप डीप मध्ये ह्याच्यावरती प्रश्न येत नाहीत. खूप सारे क्षेपणास्त्र पाठ करत बसायचे नाही. खूप सारे युद्धनौका असतात दरवर्षी, कोणी निवृत्त होत असते, कोण नवीन युद्धनौका येत असते, हे करण्याची गरज नाही. युद्ध सराव व्यवस्थित करा. अजून काही युनिक असेल, आता अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी की सीडीएस हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे. म्हणजे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ हे तिन्ही सैन्य दलाच्या एकत्रित म्हणजे तिन्ही सैन्य दलाचा सर्वोच्च पद म्हणजे तिन्ही सैन्य दलाचा प्रमुख या नात्याने सीडीएस हे पद निर्माण केलेलं आहे. तर पहिले सीडीएस म्हणून कोणाची नेमणूक केली तर बिपिन रावत यांची नेमणूक केलेली आहे. त्याच्यावरती प्रश्न मागच्या परीक्षेला आला होता. एएमएच्या आता जी 2020 मध्ये झाली त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग असं काहीतरी युनिक असेल जे संरक्षण घडामोडीमध्ये घडलेलं, तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आता अजून एक पुढचा टॉपिक आपला आहे अंतरिक्ष घडामोडी. अंतरिक्ष घडामोडीमध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक ज्याच्यावर प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे ती आहे म्हणजे चंद्रयान 2 आणि गगनयान. चंद्रयान 2 खूप महत्वाचं मोहीम आहे. चंद्रयान 1 नंतर चंद्रयान 2 मोहीम आपली इस्रोने आखली होती. तर त्याच्यामध्ये जे विक्रम लँडर होतं, दुर्दैवाने त्याचा संपर्क तुटला. तर त्याबद्दल माहिती पूर्ण हे करायची की ते प्रक्षेपण करण्यासाठी कुठलं प्रक्षेपक यान वापरलं होतं, की त्याला भारताचा बाहुबली म्हणून ओळखलं जातं. GSLV MK3 असं त्या प्रक्षेपक यानाचं नाव आहे. त्याच्यानंतर जे विक्रम लँडर आहे तर त्याला विक्रमच नाव का ठेवलं तर आपले भारतीय स्पेस इंडस्ट्रीचे जनक किंवा भारतीय स्पेस टेक्नॉलॉजीचे जनक जे विक्रम साराभाई आहेत त्यांची जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे त्याला विक्रम हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. मग हे वैशिष्ट्य जे आहेत चंद्रयान 2 चे, याच्यावरती चंद्रयान 2 वरती प्रश्न आलेला आहे. तरी सुद्धा अजून येणाऱ्या परीक्षांना सुद्धा त्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर गगनयान ही पहिली मानव मोहीम समानव मोहीम आहे भारताची, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मग जे मानव पाठवले जाणार आहेत तर किती पाठवले जाणार आहेत, त्यासाठी कुठलं यान वापरणार आहे, त्याचं प्रशिक्षण कुठल्या देशाला म्हणजे रशियामध्ये प्रशिक्षण होतंय, जे वैमानिक आहेत, जे अंतराळवीर आहेत जे जाणार आहेत त्यांचं प्रशिक्षण रशियामधल्या कुठल्या ह्याच्यामध्ये होतंय, ट्रेनिंग सेंटर मध्ये होतंय. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत गगनयान मिशन नंतर. नंतर अजून एक महत्वाची मोहीम इस्रोने आणि DRDOने संयुक्तपणे राबवली होती ती म्हणजे मिशन शक्ती. आता मिशन शक्ती काय आहे तर जो लो अर्थ ऑर्बिटमध्ये फिरणारा उपग्रह आहे त्या उपग्रह क्षेपणास्त्राने भारताने पाडलेला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा 4था देश आहे. याच्यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन यांनी कामगिरी केली होती. भारत हा 4था देश आहे. तर ही एक युनिक गोष्ट आहे. ही मोहीम सुद्धा तेवढी महत्वाची आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मिशन शक्ती हे नाव लक्षात ठेवा, ती कशा संबंधित आहे. आणि लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय हे सुद्धा एक कन्सेप्च्युअल गोष्ट आहे. त्याच्यावरती सुद्धा थोडं काय आहे ते नेमकं ऑर्बिट ते पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रोला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे मागच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत इस्रो या संस्थेला. मग त्याचा टप्पे कसा विकास होत गेला आपल्या इस्रोचा, म्हणजे सुरुवातीला कुठली संस्था होती, त्याचं रूपांतर कुठल्या संस्थेत झालं, आज जी इस्रो आहे त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष सध्या कोण आहेत, याच्यावरती याच्यापूर्वीचे जे महत्वाचे शास्त्रज्ञ होते त्यांची कामगिरी कशी आहे, आतापर्यंतच्या इस्रोच्या मोहिमा, मंगळ मोहीम आहे, चंद्रयान 1 आहे, मंगळ मोहीम आहे, चंद्रयान 2 आहे, ह्या सगळ्या मोहिमा आहे. आता ह्या मोहिमा तर तुम्हाला राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून करावंच लागणार आहे, कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेला ते सिलेबस मध्येच आहे की इस्रोच्या सगळ्या मोहिमा महत्वाच्या आहेत. मग ते PSLVचा कसा विकास होत गेला, GSLVचा कसा विकास होत गेला, हे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. इस्रोला 50 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर ख्रिस्तिना कोच ह्या ज्या नासाच्या महिला अंतराळवीर आहेत त्यांनी एक विक्रम केलेला आहे की अंतराळात सर्वाधिक काळ राहणाऱ्या महिला, असा त्यांनी विक्रम केलेला आहे.
जवळपास 328 दिवस त्या अंतराळात होत्या, तर त्यांच्यावरती सुद्धा या अंतराळ घडामोडी किंवा अंतरिक्ष घडामोडी अंतर्गत प्रश्न येण्याची शक्यता आहे. नंतर आता दुसरा महत्वाचा टप्पा आहे आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान, जो राज्यसेवेला जास्तीत जास्त वेळा ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कंबाईनच्या दृष्टीने एक महत्वाचा याच्यामधला पॉइंट म्हणजे काय, ऍप्स आणि पोर्टल्स. विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत जे काही ऍप्स आणि पोर्टल्स आहेत त्याच्यावरती कंबाईनला जास्तीत जास्त म्हणजे 3-4 वेळा प्रश्न आलेला आहे. चरक पोर्टल कुठला आहे, म्हणजे काय आहे, पेन्सिल पोर्टल काय आहे, हे 2 प्रश्न आले होते. त्याच्यानंतर आता जे चर्चेत आहेत म्हणजे आरोग्य सेतू ऍप असेल किंवा कोविडशिल्ड ऍप असेल, असे बरेचसे ऍप आहेत जे राज्य सरकार सुरू करत असतं, केंद्र सरकार सुरू करत असतं. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळे नवीन नवीन पोर्टल असतात, ऍप असतात, ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी याच्यावरती फोकस करायला पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय विज्ञान काँग्रेस, दरवर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस होती. आतापर्यंत मागची 107वी विज्ञान काँग्रेस कुठे पार पडली. आता पुढची जी येणारी 108वी विज्ञान काँग्रेस आहे ती पुण्यामध्ये होणार आहे. तर पुण्यामध्ये कितव्यांदा ती परिषद होत आहे, त्याचे अध्यक्ष एक महिला शास्त्रज्ञांना देण्यात येत आहे. येणारी जी परिषद आहे विज्ञान काँग्रेस आहे तिचा महिला अध्यक्ष असणार आहे. तर आतापर्यंत त्या 5व्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत, त्यांच्याविषयी माहिती असेल, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर आयोगाचा अजून एक आवडता प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञान मधला म्हणजे टॉप 500 महासंगणक. बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा चीनचा तियानवे-2 नावाचा एक टॉप महासंगणक होता, त्याच्यावरती आयोगाने एक प्रश्न विचारला होता. मागच्या वर्षी मला वाटतं राज्यसेवेला काहीतरी प्रश्न आलेला आहे की टॉप 500 महासंगणकामध्ये पहिल्या स्थानावर कुठला महासंगणक आहे. तर त्याचं उत्तर होतं समिट. हे अमेरिकन IBM कंपनी आहे, IBM कंपनी त्यांचं हे महासंगणक होतं. तर समिट त्याचं उत्तर होतं. आता नवी क्रमवारी यावर्षी जाहीर झालेली आहे, तर त्याच्यामध्ये फुगाकू हा संगणक टॉप 500 मध्ये पहिल्या स्थानी आहे. मग फुगाकू म्हणजे एका पर्वताचं नाव आहे जपानमधील. ते फुगाकूची वैशिष्ट्य काय, त्यांचे स्पीड किती आहे, टेराफ्लॉप पेंटाफ्लॉप मध्ये ती स्पीड मोजली जाते. तर ते टेराफ्लॉप म्हणजे काय, पेंटाफ्लॉप म्हणजे काय, किंवा भारतातले असे कुठले महासंगणक आहेत का ज्यांचे टॉप 500 मध्ये क्रमांक लागतो. मिहिर हा महासंगणक आहे, प्रत्युष हा महासंगणक आहे. आता नवीन एक वाराणसीला महासंगणकाचं उद्घाटन केलंय नरेंद्र मोदींनी. परमशिवाय असं त्या महासंगणकाचं नाव आहे. ते सुद्धा न्यूज महत्वाची आहे. परमशिवायचे स्पीड किती आहे किंवा अजून कुठले महासंगणक आहेत जे भारतामध्ये कार्यरत आहेत, ही पण महत्वाची न्यूज आहे. त्याच्यानंतर तेजस ही पहिली खाजगी गाडी, रेल्वे गाडी, म्हणजे रेल्वेचं सध्या खाजगीकरण चालू आहे, तर पहिली खाजगी ट्रेन कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली. तर त्या स्थानकांची नावं तुम्हाला बघायची आहेत, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तेजस हे नाव आहे त्या खाजगी रेल्वेचं, पहिल्या खाजगी रेल्वेचं, हे एक नाव लक्षात ठेवा. तेजस हे विमान पण आहे. इकडं तुम्ही जर संरक्षण घडामोडीमध्ये बघसाल तर तेजस नावाचं विमान सुद्धा आहे. त्याचं एक अरेस्टेड लँडिंग आताच मागे पहिल्यांदाच यशस्वी झालेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा संरक्षण घडामोडी अंतर्गत प्रश्न येऊ शकतो. ते तेजस वेगळं आहे आणि हे तेजस ही रेल्वे गाडी आहे, हे एक फरक लक्षात घ्या. नंतर वंदे भारत एक्सप्रेस नावाची एक नवीन रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. पूर्ण सुख सुविधांनी युक्त अशी रेल्वे आहे. इंजिन विरहित पहिली भारतातील रेल्वे आहे ती. त्याला पहिलं ट्रेन 18 असं नाव होतं, त्याचं नाव आता वंदे भारत एक्सप्रेस केलेले आहे. त्या रेल्वे गाडीचे वैशिष्ट्य काय आहेत, कोणत्या कंपनीने ती रेल्वे गाडी बनवली आहे आणि कोणत्या स्थानकादरम्यान ती पहिल्यांदा धावलेली आहे, हे सुद्धा बघणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आहे. तर ती ई गव्हर्नन्स परिषद दरवर्षी भरते. तर यावर्षी 23वी परिषद मुंबईमध्ये भरली होती. तर त्या ई गव्हर्नन्स परिषदेमध्ये जे पुरस्कार दिले जातात, ई गव्हर्नन्स पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणाला भेटला, कोणत्या जिल्ह्याला भेटला, किंवा सर्वोत्कृष्ट तालुक्याचा पुरस्कार असेल किंवा ग्रामपंचायतीचा पुरस्कार असेल, असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. त्याविषयी सुद्धा महत्वाचं सायन्स अँड टेक या टॉपिक अंतर्गत आपल्याला बघता येतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आहे नेमणुका. नेमणुकावरती प्रत्येक परीक्षेला हमखास एखादा प्रश्न असतो. नेमणुकावरती प्रश्न कसा येतो मी सुरुवातीला सांगितलंच आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती एखाद्या महत्वाच्या संस्थेवर भारतीय व्यक्तीची नेमणूक होते, तर त्यावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. किंवा
ब्रिटनमध्ये किंवा अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये जे काही विविध पद आहेत, मंत्री पदावर असेल किंवा कुठलं सिनेट म्हणून नेमणूक झाली असेल. आता एक ताजं उदाहरण जर घ्यायचं असेल तर आता सध्या अमेरिकेचे निवडणुकीचा प्रचार मोहीम चालू आहे. जो बायडेन हे जे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांनी कमला हॅरिस यांची उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून नेमणूक केलेली आहे. तर कमला हॅरिस हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर भारतीय वंशाच्या या कारणाने की त्यांची आई ही भारतीय होती, वडील हे मला वाटतं जमैकाचे होते. तर कमला हॅरिस यांच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ते येणाऱ्या परीक्षेला जरी नाही आले तरी पुढच्या कुठल्या ह्याला येऊ शकतात, मुख्य परीक्षेला वगैरे येऊ शकतात. तर कमला हॅरिस यांची पूर्ण पार्श्वभूमी, त्यांचं शिक्षण काय झालं, जन्म कुठं झाला, ठीक आहे, त्यांचं आईचं नाव काय होतं, भारतामध्ये कुठल्या राज्यातील त्या होत्या, मग अमेरिकेत जाऊन परत कमला हॅरिसचं बद्दल जे वैशिष्ट्य आहेत त्यांचं पुस्तक पण आहे एक, त्या पुस्तकावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मला सांगण्याचा उद्देश असाच आहे की ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडणूक होते, भारतीय व्यक्तीची किंवा भारतीय वंशाची नेमणूक होते, त्याच्यावरती प्रश्न येतो. दुसरी महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय स्तरावरती जे काही महत्वाचे आयोग असतील, घटनात्मक असतील, वैधानिक असतील, त्याच्यावरती जर नेमणूक झाली तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण प्रमुख नेमणुका बघूयात की आता कुठल्या महत्वाच्या नेमणुका आहेत येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. तर मनोज नरवणे लष्कर प्रमुख म्हणून 28वे लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. आता हे न्यूज महत्वाची का आहे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनात, तर ते महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. याच्यापूर्वी कोण होते महाराष्ट्रीयन व्यक्ती जे लष्कर प्रमुख पद भूषवलेले आहेत, तर अरुण वैद्य असं त्यांचं नाव होतं. मग मनोज नरवणे यांचं शिक्षण कुठं, पुण्यामधल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशाळेमध्ये झालेलं आहे. किंवा त्यांचा अल्प परिचय, अजून लष्करी शिक्षण कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये झालं, एनडीए मध्ये झालं, परत ते लष्करामध्ये असताना कुठल्या कुठल्या पदावरती त्यांची नेमणूक झालेली आहे. हे नाव खूप महत्वाचं आहे कारण ह्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, कारण तो महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे आणि देशाची सर्वोच्च म्हणजे लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. ते 28वे लष्कर प्रमुख आहेत. त्याची कोणाच्या जागी नेमणूक झाली, याच्यापूर्वी कोण लष्कर प्रमुख होतं हे पण तेवढाच मुद्दा महत्वाचा आहे. नंतर करमबीर सिंह यांची नौदल प्रमुख म्हणून नेमणूक झाली किंवा राकेश कुमार भदौरिया यांची हवाई दल प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मागच्या 2 वर्षापूर्वी प्रश्न असा विचारला होता की एका ठिकाणी नौदल प्रमुख जोड्या लावायला प्रश्न होता, एका साईडला नौदल प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि लष्कर प्रमुख, आणि दुसऱ्या साईडला जे कोणाची निवड झाली ते त्या प्रकारचा प्रश्न आला होता. तर याही वर्षी त्या संबंधित प्रश्न येण्याची शक्यता आहे. नंतर मी जे तुम्हाला हे सांगितलं होतं मागच्याच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की भारतीय हवामान खात्याच्या प्रमुखपदी कोणाची नेमणूक झाली होती, तर त्याचं नाव होतं मृत्युंजय मोहोपात्रा. त्याला सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. तर त्यांच्यावरती सुद्धा मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे. तर ते सुद्धा महत्वाचं आहे. नंतर सना मरीन हे एक नाव महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सना मरीन हे नाव खूप महत्वाचं आहे, कारण त्या जगातल्या सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान ठरलेल्या आहेत. फिनलँडच्या त्या पंतप्रधान पदी नेमणूक झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान त्या ठरलेल्या आहेत. याच्यापूर्वी तो विक्रम कोणत्या ह्याच्यावरती होता, व्यक्तीवरती होता, कुठल्या राष्ट्राचे ते पंतप्रधान होते ते पण बघायचं. सना मरीन हे नाव विसरू नका, याच्यावरती चान्सेस आहेत जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचे. वयाच्या 34व्या वर्षी त्यांची फिनलँडच्या पंतप्रधान पदी नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धन श्रुंगला यांची परराष्ट्र सचिवपदी नेमणूक झाली. हे सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. मग ते कुठल्या केडरचे अधिकारी आहेत, कुठल्या बॅचचे IAS अधिकारी आहेत, ते कुठल्या कुठल्या पदावर याच्यापूर्वी काम केलेलं आहे, परराष्ट्र सचिव याचं काम काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या अंतर्गत बघायच्या आहेत. त्याच्यानंतर मागे सांगितल्याप्रमाणेच हरीश साळवे यांची ब्रिटनच्या राणीचे वकील म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर जे गिरीशचंद्र मुर्मू आहेत, जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल, त्यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यांची कॅग वरती नेमणूक झालेली आहे. म्हणजे 14वे कॅग म्हणून त्यांची गिरीशचंद्र मुर्मू यांची नेमणूक झालेली आहे. मग कॅग म्हणजे काय, हे घटनात्मक पद आहे कॅग. कलम 148 नुसार त्यांची नेमणूक होते. परत गिरीशचंद्र मुर्मू यांची पार्श्वभूमी, पूर्ण त्यांचा विषयी माहिती, म्हणजे त्यांचा जीवन परिचय तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर
जे जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर होते गिरीशचंद्र मुर्मू, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची कॅगपदी नेमणूक झाली. तर मग त्यांच्या जागी दुसरे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून मनोज सिन्हा यांची नेमणूक झालेली आहे. मग मनोज सिन्हा हे कोण होते, याच्यापूर्वी कुठल्या पदावर कार्यरत होते, त्यांचा सुद्धा परिचय तेवढाच महत्वाचा आहे. अजून एक जरा वादग्रस्त ठरलेलं रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नेमणूक झालेली होती. मग राज्यसभेवर जेव्हा भारताचा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश निवृत्त होतो, तर त्याची राज्यसभेवर निवडणूक करणं योग्य आहे का, याच्यावरती बराच वादंग निर्माण झाला. तर रंजन गोगोई यांच्या पूर्वी असे काही घटना आहेत का की सरन्यायाधीश कुठल्या इतर पदावर नेमणूक केलेल्या आहे? तर सतशिवम नावाचे एक सरन्यायाधीश होते, त्यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक केली होती. याच्या पूर्वी सुद्धा बऱ्याचदा अशा घटना घडलेल्या आहेत की सरन्यायाधीशांनी इतर पदावर सुद्धा नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं रंजन गोगोई यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे 45वे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. तर याच्यापूर्वी कोण होतं ते एक लक्षात घ्या. परत दीपांकर दत्ता यांच्याबद्दल सुद्धा माहिती तेवढीच महत्वाची आहे. ते मग कुठे याच्यापूर्वी कुठल्या उच्च न्यायालयावरती न्यायाधीश होते का? त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालयामध्ये ची खंडपीठे कुठे कुठे आहेत? गोवा, पणजी, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी खंडपीठं आहेत. मुख्यपीठ मुंबईला आहे. न्यायाधीशांची नेमणूक कशा प्रकारचे होते, हे सगळं पॉलिटी मधला भाग आहे. तर नेमणुकीनंतर सर्वात महत्वाचा पार्ट आपला जो आहे तो निधन वार्ताचा आहे. निधन वार्तावरती सुद्धा प्रश्न हमखास प्रत्येक याला असतो. राज्यसेवेला असेल किंवा कंबाईन ग्रुप बी असेल किंवा इतर परीक्षा असेल, निधन वार्ता वरती प्रश्न असतो. तर मी काही महत्वाचे नावं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्याचं खूप डिटेलमध्ये माहिती सांगणार नाही. ती फक्त त्यांची व्यक्तिविशेष माहिती तुम्हाला करायची आहे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. TN शेषन हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांची निधन झालेलं आहे. त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. फेमस आहे की मी सकाळच्या नाश्त्याला राजकारण्यांना खातो. ठीक आहे, म्हणजे त्यांचे आचारसंहिता ते एवढी कडक लागू करायचे की ते निवडणूक सुधारणा त्यांच्या कुठल्या कुठल्या आहेत, ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत. नंतर राम जेठमलानी यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ज्येष्ठ वकील व कायदेतज्ञ होते, ते कायदे मंत्री सुद्धा होते केंद्रामध्ये. नंतर राजकीय क्षेत्रामधील इतर व्यक्ती आहेत. अरुण जेटली आहेत, सुषमा स्वराज आहेत, शीला दीक्षित आहेत, मनोहर पर्रिकर आहेत. यांची सुद्धा मागच्या वर्षी निधन झालेले आहे. त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आता अरुण जेटलीचं नावाने एक 2-3 संस्थांना अरुण जेटली यांचं नाव दिलेलं आहे. तर त्या संस्था कुठल्या आहेत, त्या संस्थेमध्ये काही योगदान होतं का त्यांचं? त्याच्यानंतर सुषमा स्वराजचा विचार केला तर दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत त्या. ठीक आहे. नंतर शीला दीक्षित ह्या दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत आणि दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी भूषवणाऱ्या सुद्धा त्या एकमेव व्यक्ती आहेत. शीला दीक्षित म्हणजे होत्या, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मनोहर पर्रिकर यांच्याविषयी युनिक गोष्ट म्हणजे कुठली, तर मुख्यमंत्री होणं, एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते IIT पदवीधर पहिले व्यक्ती आहेत. मग असे वेगळे काहीतरी फॅक्ट असतील तर ते पण तुम्ही त्या व्यक्तिविशेष मध्ये वाचायचे आहेत. नंतर कृष्णा सोबती यांचं निधन झालेलं आहे. त्या साहित्यिक होत्या. त्यांना 2017चा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता त्यावेळेस कृष्णा सोबती यांच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस हे कामगार नेते आहेत. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जॉर्ज फर्नांडिस यांनी कुठले कुठले हे केले कार्य केलेले, कुठल्या कुठल्या पक्षाशी संबंधित होते, त्यांचा पूर्ण परिचय तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. नंतर अजून एक महत्वाची व्यक्ती आहे शिवाजीराव देशमुख, जे विधान परिषदेचे अध्यक्ष होते, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गिरीश कर्नाड यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यांच्यावरती प्रश्न विचारून सुद्धा झालेला आहे. मला वाटलं एक्साईजच्या कुठल्या तरी मेन्सला प्रश्न विचारला होता गिरीश कर्नाडचा आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे पुस्तक विचारले होते. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की एखादी महत्वाची व्यक्तीचं निधन झालं, महत्वाच्या व्यक्तीचं कुठेतरी नेमणूक झाली किंवा कुठला पुरस्कार मिळाला तर त्याचे पुस्तकं करणं किती गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. नंतर श्रीराम लागू
हे अभिनेते होते, त्यांचं सुद्धा निधन झालेले, ते त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोबे ब्रायंट हे जे अमेरिकेचे बास्केटबॉलपटू होतं, हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. खूप फेमस बास्केटबॉलपटू होते, त्यांचं आणि त्यांच्या मुलीचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नंतर आता नुकतंच राम प्रधान जे राज्याचे माजी मुख्य सचिव होते किंवा केंद्राचे गृह सचिव होते, त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. शिवाजी पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ते 10वे मुख्यमंत्री होते. असे काही महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. चित्रपट क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, ज्याचं खूप महत्वाचं कार्य आहे, खूप छाप पाडलेली आहे त्या क्षेत्रावरती, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची सर्वाधिक चान्सेस आहेत. आता क्रीडा घडामोडीचा जर विचार केला तर क्रीडा घडामोडीवरती प्रश्न कसा येतो? मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलेच आहे की एखादी उल्लेखनीय कार्य केलं एखाद्या नवीन खेळाडूने. आता मागच्या वर्षी रोहन मोरे यांच्यावरती प्रश्न विचारला होता, हिमा दास यांच्यावरती प्रश्न विचारला होता की याच्यापूर्वी मेरी कोम हे 6व्यांदा जगजेत्या म्हणजे विश्वविजेत्या ठरलेल्या आहेत, तर त्यांच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. किंवा IPL मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो की जयदेव उनाडकट यांच्यावरती प्रश्न विचारला होता की IPL चा जो लिलाव होतो त्याच्यामध्ये सर्वाधिक बोली कुठल्या खेळाडूला लागली, असं जयदेव उनाडकट यांच्यावरती प्रश्न होता. आता या वर्षीचा जो IPL आहे जो UAE मध्ये खेळवला जात आहे, ठीक आहे, तर या वर्षीचा जो IPL लिलाव आहे तर पॅट कमिन्स यांच्यावरती सर्वाधिक बोली लागलेली आहे. आतापर्यंतचा IPLच्या इतिहासामधला सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. मला वाटतं 15.5 कोटी रुपयाला त्याला कोलकाता नाईट रायडर्सनी काहीतरी विकत घेतलेला आहे. तर आता IPL हे UAE मध्ये खेळवलं जात आहे. तर याच्यापूर्वी भारताच्या बाहेर तिसऱ्यांदा होते असं की भारताच्या बाहेर IPL खेळवलं जाते. पहिल्यांदा जेव्हा झालं होतं याच्यापूर्वी कधी कधी IPL बाहेर देशाच्या बाहेर खेळवलं गेलं, म्हणजे कुठल्या कुठल्या देशामध्ये खेळवलं गेलं हे सुद्धा महत्वाचं आहे. आता पुरस्कारामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, याच्यापूर्वी पुरस्कारामध्ये जे प्रश्न येतात ते राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार कुठले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कुठले आहेत आणि राज्य स्तरावरचे पुरस्कार कुठले आहेत. आता राष्ट्रीय स्तरावरचा विचार जर केला तर भारतरत्न हा महत्वाचा पुरस्कार आहे. यावर्षी 2019चा भारतरत्न तिघांना भेटलेला आहे. प्रणव मुखर्जी आहे, भूपेन हजारिका आहे आणि नानाजी देशमुख आहेत. मग भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालेले आहे. मरणोत्तर पुरस्कार प्राप्तींची संख्या आता 16 झालेली आहे. एकूण पुरस्कारांची संख्या किती झाली? भारतरत्न बद्दल जे फॅक्च्युअल डेटा आहे तो तुम्हाला करायचा आहे, प्लस या 3 व्यक्तींची व्यक्तिविशेष माहिती तुम्हाला करायची आहे. त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचा पुरस्कार वरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतो तो म्हणजे पद्म पुरस्कार. दरवर्षी पद्म पुरस्कारावरती प्रश्न असतो. प्रश्न कशा पद्धतीचा असतो? पद्म पुरस्कार मिळणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना कुठल्या क्षेत्रातील पद्म पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे पद्म पुरस्कार महत्वाचा टॉपिक आहे. 2020 मध्ये राहीबाई पोपेरे नावाच्या एका महिलेला पद्मश्री पुरस्कार भेटला. आता त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय? त्यांना सीड मदर म्हणून ओळखलं जातं. त्यांचं एक झोपडी वजा घर आहे. त्या झोपडी वजा घरामध्ये त्यांनी देशी बियाणांचं संकलन केलेलं आहे. ते देशी बियाणं उत्पादित करतात, वेगवेगळे रोपटे लावून त्याच्यापासून बियाणं संकलित करतात. त्यांनी त्या झोपडीमध्ये बियाणे बँक, सीड बँक त्यांनी स्थापन केली. त्याच्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला. असं काहीतरी युनिक नाव असेल, ज्यांचं काहीतरी एक युनिक कार्य असेल, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारतो. दुसरं आहे पोपटराव पवारांना सुद्धा यावर्षी पद्म पुरस्कार भेटलेला आहे, पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. मग हिवरे बाजार हे त्याचे सरपंच आहेत. ते असं जे काही युनिक नाव असतील ते युनिक नाव पण करायचे. सगळ्यात आधी पद्म पुरस्कार करत असताना काय करायचं? आता लिस्ट तर खूप मोठी असते, सगळे पद्म पुरस्कार करणं शक्य होत नाही. पद्म विभूषण मात्र सगळे करायचे. कुठल्या राज्यातील आहेत, कुठले कार्य आहे त्यांचं. पद्मभूषण मध्ये महाराष्ट्रामधील कोणता व्यक्ती आहे का, पद्मश्री मधील महाराष्ट्रातील कोणता व्यक्ती आहे, त्यांचं कार्य काय आहे, कुठल्या क्षेत्रातील पद्म पुरस्कार त्यांना भेटलेला आहे, एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. आता या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे 50व म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे दादासाहेब फाळके पुरस्काराचं. तर अमिताभ बच्चन यांना हा दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे 50वा. अजून एक त्याचं युनिक वैशिष्ट्य असं आहे की अमिताभ बच्चन यांना सुद्धा सिनेसृष्टीमध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे. ठीक आहे, तर दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना भेटलेला आहे. त्या पुरस्काराची रक्कम किती आहे,
कोणती संस्था हा पुरस्कार देते, त्याच्यानंतर अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट कुठला आहे, कोणत्या चित्रपटामध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने तुम्हाला बघायच्या आहेत. नंतर ज्ञानपीठ पुरस्कार आहे, 55वा ज्ञानपीठ पुरस्कार. अकिथम नंबूथेरी हे मल्याळम साहित्यिक आहेत, त्यांना 55वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 6वे ज्ञानपीठ पुरस्कार ते आहेत जे मल्याळी व्यक्ती आहेत, त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कारावरती सुद्धा राज्यसेवेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांमध्ये दिला जातो, मराठी भाषिक विजयी कोण आहेत? आता या वर्षीच्या मराठी भाषिक विजेत्या आहेत अनुराधा पाटील. मागच्या वर्षीच्या जे विजेते होते त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. या वर्षीच्या त्याच्या मागच्या वर्षीचे जे सुद्धा विजेते होते, मराठी भाषिक विजेते होते साहित्य अकादमी, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग यावर्षी मराठी भाषेतील विजेते साहित्य अकादमी पुरस्कार अनुराधा पाटील यांचं कुठलं पुस्तक आहे? कदाचित अजूनही या कविता संग्रहाला पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यामुळं त्यांचं अजून कुठले पुस्तकं आहेत अनुराधा पाटील यांचे, मूळ त्या कुठल्या आहेत, त्यांचा जन्म कुठे झाला, शिक्षण काय झालं, ह्या नॉर्मल गोष्टी त्यांच्याविषयी माहिती करून घ्यायच्या. आणि साहित्य अकादमीमध्ये बऱ्याचदा प्रश्न कसा विचारला जातो की जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. एका साईडला एका स्तंभामध्ये भाषा दिली जाते, दुसऱ्या स्तंभामध्ये विजेत्यांची नावं दिली जातात. 1-2 वेळा तसाही प्रश्न आलेला आहे. त्याची सुद्धा लिस्ट आपल्या पुस्तकामध्ये भेटून जाईल, तुम्ही वाचू शकता. नंतर साहित्य अकादमी मार्फतच 2 पुरस्कार महत्वाचे दिले जातात, अजून 2, युवा साहित्य पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार. मग युवा साहित्य पुरस्कार कोणाला भेटला, बाल साहित्य पुरस्कार कोणाला भेटला, हे मराठी भाषिक कोणाला भेटला हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर युवा साहित्य पुरस्कारांचा जर विचार केला तर सुशील कुमार शिंदे यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं शहर आत्महत्या करायचं म्हणतंय हे पुस्तक आहे, त्या पुस्तकासाठी भेटलेलं आहे. मग बाल साहित्य पुरस्कार सलीम मुल्ला हे नाव आहे, जंगल खजिन्याचा शोध ह्या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. कसं आहे, पुरस्कार भरपूर आहेत, राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा भरपूर पुरस्कार आहेत. प्रत्येक पुरस्कार करण्याची गरज नाही. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की काही ठराविकच पुरस्कार आहेत ज्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतोय. मी तेच तुम्हाला सांगतोय की कुठले पुरस्कार करायचे. त्याच्यानंतर सरस्वती आणि व्यास सन्मान हे सुद्धा महत्वाचे पुरस्कार आहेत. सरस्वती सन्मान आता 29वा वासुदेव मोही यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. चेकबुक नावाचं पुस्तक आहे त्यांचं, त्या पुस्तकाला सरस्वती सन्मान दिलेला आहे. मग सरस्वती सन्मान कोण देतं तर के बिर्ला फाउंडेशन देतं. त्याची स्थापना कधी झाली? 1991 ला झाली. म्हणजे सगळी पार्श्वभूमी पुरस्काराची, पुरस्कारामध्ये जी रक्कम दिली जाते, पुरस्काराचं स्वरूप आहे ते स्वरूप करायचं. नंतर वासुदेव मोही यांच्याबद्दल थोडीफार माहिती, खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही. त्यांची काही महत्वाची पुस्तके असतील ती पुस्तके, नेमके ते कोणत्या राज्यातील आहेत, कोणत्या भाषेतील साहित्यिक आहेत. आता वासुदेव मोही हे सिंधी भाषेतील पहिले साहित्यिक आहेत ज्यांना सरस्वती सन्मान भेटलेला आहे. त्याच्यानंतर व्यास सन्मान सुद्धा 29वा आहे. त्याची सुद्धा स्थापना के बिर्ला या फाउंडेशनद्वारेच व्यास सन्मान सुद्धा दिला जातो. नाशिराज शर्मा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, कागज की नाव या ह्याच्यासाठी, पुस्तकासाठी. तर तो पण पुरस्कार तेवढाच महत्वाचा आहे. अजून एक महत्वाचा पुरस्कार म्हणजे गौरी लंकेश पुरस्कार. पहिला गौरी लंकेश पुरस्कार ह्यांना भेटलेला आहे, रवीश कुमार. NDTVचे जे पत्रकार आहेत, रवीश कुमार यांना पहिला गौरी लंकेश पुरस्कार भेटलेला आहे. आता त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय रवीश कुमाराचं, तर यावर्षी 2019चा रामेन मॅक्सेसे पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचा जर विचार केला आपण तर नोबेल पुरस्काराबद्दल सुरुवातीला बघूयात. नोबेल पुरस्कारामध्ये एकूण 6 विषयामध्ये हे पुरस्कार दिले जातात. खूप डीप मध्ये जाण्याची गरज नाही. महत्वाचे नोबेल पुरस्कार करायचे कुठले महत्वाचे आहेत? साहित्य क्षेत्रातील, शांतता क्षेत्रातील आणि आता अर्थशास्त्रातील महत्वाचा या दृष्टिकोनातून आहे की भारतीय वंशाच्या नागरिकाला तो भेटलेला आहे. आता भारतीय वंशाचे नागरिक कुठले तर अभिजित बॅनर्जींना हा पुरस्कार भेटलेला आहे. अभिजित बॅनर्जी सोबतच इस्टर डफ्लो त्यांच्या पत्नीच आहेत, त्या इस्टर डफ्लो आणि मायकल क्रेमर ह्या तिघांना मिळून संयुक्तपणे हा अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पुरस्कार अर्थशास्त्रातील कोणत्या कारणासाठी दिला, त्यांनी असं काय संशोधन केलं बाबा त्यांना अर्थशास्त्रातील पुरस्कार दिला, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. अभिजित बॅनर्जी बद्दल संपूर्ण माहिती वाचून जा, कारण हमखास त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. नंतर इस्टर डफ्लो या
सर्वात तरुण पुरस्कार्थी ठरलेले आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्या सर्वात तरुण ठरलेले आहेत. अजून एक यांच्याबद्दल एक नवीन फॅक्ट्स म्हणजे काय की नोबेल पुरस्कार मिळवणारे हे 6वं कपल ठरलेलं आहे. म्हणजे पती पत्नी 6वं पती पत्नी कपल ठरलेलं आहे जे नोबेल पुरस्कार मिळालेले आहे. त्याच्यानंतर नोबेल पुरस्कारामध्ये यावर्षी साहित्य क्षेत्रातील 2018चा आणि 2019चा एकत्रितरित्या पुरस्कार देण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी ते मीटू चळवळ होती, #मीटू चळवळ, लैंगिक अत्याचाराचा जो हे होता परिणाम होता ह्या ज्युरीवरती झाला होता, काहीतरी त्या संबंधित मुद्दा होता. त्यामुळे मागच्या वर्षी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. तर आयोगाने काय प्रश्न विचारला याच्यावरती की येणारा जो नोबेल पुरस्कार आहे, जो 2019चा नोबेल पुरस्कार आहे, तो संयुक्तपणे 2 वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार दिला जाणार आहे? तर ते साहित्य क्षेत्रातील असा पुरस्कार होता. म्हणजे याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. मागच्या वर्षी त्याच्या म्हणजे 2018च्या कुठल्या तरी परीक्षेला सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये जे पुरस्कार भेटला होता ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचे पुस्तक विचारले होते. त्याच्यानंतर नोबेल पुरस्कार दुसरा शांततेचा नोबेल पुरस्कार आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार आतापर्यंत म्हणजे एक मागचे 2-3 वर्षाचे बघायचे कोणत्या कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या संस्थेला भेटलेला आहे. नोबेल पुरस्काराबद्दल ती A to Z माहिती आपल्या पुस्तकामध्ये इयरबुक मध्ये भेटून जाईल. कुठलीही फॅक्ट सोडली नाही, परिपूर्ण माहिती आहे, तुम्ही तिथनं ते बघू शकता. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्वाचा पुरस्कार अजून कुठला आहे तर मॅन बुकर आणि मॅन बुकर इंटरनॅशनल याच्यामध्ये फरक आहे. मॅन बुकर पुरस्कार दोन जणांना भेटलेला आहे 2019 मध्ये. दोन्ही महिला आहेत, मार्गारेट ॲटवूड आणि बर्नार्डिन एव्हरिस्टो असं त्या दोन महिलांचं नाव आहे. पहिल्यांदाच असं घडतंय मॅन बुकर पुरस्काराच्या इतिहासामध्ये की पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. मार्गारेट ॲटवूड यांना द टेस्टामेंट या पुस्तकासाठी, तर बर्नार्डिन एव्हरिस्टो यांना गर्ल, वुमन आणि अदर ह्या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार आहे. म्हणजे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार एक भाषांतरित पुस्तकासाठी दिला जातो आणि एक ओरिजिनल पुस्तकासाठी दिला जातो, म्हणजे तो विभागून दिला जातो. तर मॅन बुकर इंटरनॅशनल यावर्षीचा जोका अलहर्ती, ज्या ओमानच्या महिला आहेत, त्यांना हा पुरस्कार सेलेस्टियल बॉडीज या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे. मग जी पुरस्काराची रक्कम आहे, तर सेलेस्टियल बॉडी हे पुस्तक ज्या कोणी लेखिकेने भाषांतरित केलं असेल, लेखकाने भाषांतरित केलं असेल, त्याच्यामध्ये आणि मूळ लेखकामध्ये ती वाटून दिली जाते. आणि नंतर अजून एक महत्वाचा पुरस्कार कुठला आहे तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कारावरती प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, कारण यावर्षी भारतीय नागरिकाला भेटलेला आहे. म्हणजे एकूण 5 जणांना पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यापैकी रवीश कुमार NDTVचे जे पत्रकार आहेत त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलेला आहे. तर मग रवीश कुमार यांच्या बरोबर इतर कुठल्या देशातले व्यक्ती आहेत, कोण आहेत ते पण बघा. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आतापर्यंत खूप भारतीयांना भेटलेला आहे. तर तो पुरस्कार कधी सुरू झाला, आता त्याचं स्वरूप कसं आहे, कोणत्या पद्धतीनं कोणती संस्था पुरस्कार देते हे पण महत्वाचं आहे. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचं स्पॉन्सर कोण आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावरची हे झाले पुरस्कार झाले. याच्यापेक्षा डीप मध्ये जायची गरज नाही, याच्यापेक्षा बाहेरचे प्रश्न विचारले जात नाही. एकदा प्रश्न विचारला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार भेटला होता, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. तसे बारीक बारीक खूप सारे पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरती भेटलेले असतात. बरेच आता प्रतिभाताई पाटील यांना सुद्धा फ्रान्सचा कुठला तरी एक पुरस्कार भेटलेला आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे इतर पुरस्कार एवढे महत्वाचे नाहीत. आपल्याला जे महत्वाचं आहे ते सुरुवातीला करायचं. आतापर्यंत तुम्ही पूर्ण पुस्तक वाचलंच असणार आहे, पुस्तकामधले सगळे पुरस्कार वाचलेच असणार आहे. पण जेव्हा रिव्हिजन करत असता तुम्ही, रिव्हिजन करताना हे महत्वाचे पुरस्कार वाचायचे. 15च्या 15 मार्क पडतील ह्यापेक्षा तुम्ही 13-14चं टार्गेट ठेवा, पण ज्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारते तेच करा. त्याच्यावरती तुम्हाला जास्त आउटपुट भेटेल, जास्त मार्क भेटतील. आता चित्रपट पुरस्कारांचा जर विचार केला तर चित्रपट पुरस्कारांमध्ये पण ठराविक पुरस्कार आहेत ज्याच्यावरती प्रश्न येतो. तसे भरपूर पुरस्कार आहेत. मी ठराविक तुम्हाला 2-3 पुरस्कार सांगतो ज्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारते. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट पुरस्कार आहे ऑस्कर पुरस्कार. ऑस्कर पुरस्कारावरती 100% प्रश्न असतो. आता सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला, पॅरासाइट या चित्रपटाला भेटलेला आहे. आंतरराष्ट्रीय कॅटेगरीमध्ये सुद्धा पॅरासाइट या चित्रपटाला पुरस्कार भेटलेला आहे.
मग ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातला कुठला पुरस्कार कुठला चित्रपट पाठवला होता, तर गल्ली बॉय हा चित्रपट पाठवला होता. मग ऑस्कर पुरस्कार खूप महत्वाचा आहे. इतर कुठलेही बाफ्टा बिफ्टा करण्यापेक्षा हे खूप महत्वाचा पुरस्कार आहे. इतर पुरस्कार नाही केले तरी चालते. आता राष्ट्रीय स्तरावरचे चित्रपट पुरस्कार कुठले महत्वाचे आहेत? एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणून असतो. ते एक महत्वाचा चित्रपट पुरस्कार आहे. त्याच्यावरती जे सर्वोत्कृष्ट चित्रपट भेटलेला किंवा मराठी मधला सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला आहे, भोंगा ह्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे मागच्या वर्षी, की सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला चित्रपट कुठला, असा प्रश्न होता. भोंगा त्याचं उत्तर होतं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर इफ्फी नावाचा एक चित्रपट पुरस्कार सोहळा गोव्यामध्ये पणजीला होतो. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ते सुद्धा महत्वाचं आहे. सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला, यावरती आयोगाने बऱ्याचदा यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे. मग चित्रपटाच्या संबंधित पुरस्कार करायचे असेल तर हे 3 पुरस्कार. अजून एक महत्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार आहे, तो म्हणजे ब्रिक्स चित्रपट पुरस्कार. ह्याच्यावरती एकदा प्रश्न आलेला आहे. ते सुद्धा महत्वाचं आहे. तर करत असताना चित्रपट पुरस्कारावरती तयारी करत असताना हे 3 ते 4 पुरस्कार करायचे. खूप बारीक बारीक करत बसायचं नाही. ह्याच्यामधले पण महत्वाचे पॉइंट्स काय करायचे, की सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा चित्रपट पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, दिग्दर्शकाचा. हे 2-3 महत्वाच्या घडामोडी बघायच्या. खूप मोठी लिस्ट असते पुरस्कारामध्ये. तेवढी मोठी लिस्ट कोणालाही पाठ होणं शक्य नाही. त्याच्यानंतर आपला महत्वाचा पॉइंट आहे शासकीय योजना. शासकीय योजनावरती सुद्धा खूप जास्त प्रश्न येतात. कंबाईनचा जर विचार केला तर आतापर्यंत 17, 18, 19 या 3 वर्षामध्ये सर्वाधिक प्रश्न चालू घडामोडीमध्ये कुठल्या घटकावर आले असतील तर ते शासकीय योजनावरती प्रश्न आलेले आहेत. मग मागच्या 1.5 वर्षामध्ये कुठल्या नवीन योजना सुरू झालेल्या आहेत, त्या योजनांवरती प्रश्न येऊ शकतो. बालकांशी संबंधित असतील, महिलांशी संबंधित योजना असतील किंवा वृद्धांशी संबंधित योजना असतील, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. किंवा पीएम किसान योजना मागच्या वर्षी सुरू झाली, त्याला आता 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर पीएम किसान योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत, तर ते जे शेतकऱ्यांना लाभ दिला जातो तो किती हप्त्यामध्ये दिला जातो. 6,000 रुपये त्यांना आर्थिक लाभ दिला जातो. तर 3 हप्त्यामध्ये 2-2 हजार प्रत्येक महिन्याला दिले जातात. नंतर शिवभोजन थाळी योजना ही नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. अटल भोजन योजना ही नव्याने सुरू करण्यात आलेली योजना आहे. अशा ज्या काही योजना मागच्या 1.5-2 वर्षामध्ये नवीन सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्या योजना बघायच्या. त्या योजनेचं वैशिष्ट्य काय हे खूप महत्वाचं आहे. अजून एक यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा इतर कुठल्या राज्याची योजना असते, मी आतापर्यंत पेपरचं जर अनालिसिस केलं तर कळेल की इतर दुसऱ्या कुठल्या राज्याची जेव्हा प्रश्न हे विचारलं जातं, योजना विचारली जाते, तर आयोग फक्त काय विचारतं, नाव विचारतं की ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली. तर आता मागच्या वर्षी प्रश्न एक होता की केसीआर किट योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली. फक्त योजनेचं नाव आणि कोणत्या राज्यांनी योजना सुरू केली. त्या एखाद्या राज्याने योजना सुरू केली तर ते पूर्ण त्याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याची गरज नाही. आतापर्यंत असा प्रश्न आलेला नाहीये. आतापर्यंत जे इतर राज्यांच्या योजना आहेत त्याच्यावरती असेच प्रश्न आलेले आहेत. तर हे आपलं आतापर्यंतचं लेक्चर होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आयोगाचा एक ठरलेला आवाका आहे, ठरलेला एरिया आहे, ज्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतं. ते एरिया कुठले आहेत हे तुम्ही स्वतः अनालिसिस करा. किंवा माझे युट्यूबला 2 व्हिडिओ आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षा, जे 2013 पासून 2019 पर्यंत काय काय झालं होतं, त्या म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न आले होते, कुठल्या टॉपिक वरती आले होते, त्याचं सगळं अनालिसिस त्या ठिकाणी दिले. आता इथं वेळेचा अभाव असल्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगणं शक्य नव्हतं. तरी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. कंबाईन ग्रुप बी चं सुद्धा विश्लेषण मी चालू घडामोडीचं केलेलं आहे, तुम्ही तिथं पण बघू शकता. एक ठराविक आवाका आहे आयोगाचा प्रत्येक विषयाचा, चालू घडामोडीच असं नाही. तरी तुम्ही कुठल्याही विषयाचं घ्या, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या आयोगाचा ट्रॅक किंवा आयोगाची नस तुम्हाला कळत नाही. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचा जरी तुम्ही विचार केला ना, तर इकॉनॉमिक्स मध्ये पण असे ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावर तर आयोग सातत्याने प्रश्न विचारतो. जिओग्राफीचे प्रश्न तसेच आहेत, पॉलिटीचे प्रश्न, प्रत्येक विषयामध्ये तसे प्रश्न आहेत की जो एक ठराविक एरिया आहे त्याच्यावरती प्रश्न आयोग सातत्याने प्रश्न विचारतो. तसंच चालू घडामोडीच्या बाबतीत आहे, एक ठराविक टॉपिक आहेत, मी तुम्हाला जे सांगितले
सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे चालू घडामोडीमध्ये पुरस्कार, त्याच्यानंतर आहे क्रीडा घडामोडी, त्याच्यानंतर निधन वार्ता, त्याच्यानंतर नेमणुका, राष्ट्रीय म्हणजे शासकीय योजना. हे 5 तर ठरलेलं आहे. हे 5 योजना म्हणजे 5 टॉपिक एवढे महत्वाचे आहेत ज्याच्यावरती हमखास प्रश्न येतो. बाकी इतर दिनविशेष वगैरे याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जात नाही. साधारणतः दिनविशेषवर प्रश्न विचारला तरी कसा येतो, की एखादा दिनविशेष म्हणजे राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन किंवा जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. हे असे साधे साधे प्रश्न येतात. त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही. आणि जे वेगवेगळे अहवाल आणि निर्देशांक असतात. मागच्या सेशनमध्ये मॅडमला तो प्रश्न विचारला होता, की अहवाल आणि निर्देशांमध्ये खूप डीप मध्ये जायची गरज नाही. त्याच्यावरती प्रश्न आले तरी कुठल्या अहवाल आणि निर्देशांकावरती येतात. एकतर राष्ट्रीय हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची क्रमवारी आहे, जी QS क्रमवारी आणि द हायर एज्युकेशन यांची क्रमवारी आहे, किंवा नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क ही भारताची क्रमवारी आहे. विद्यापीठाची क्रमवारी ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, किंवा HDI असेल जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, किंवा अजून ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, किंवा असे महत्वाचे इंडेक्स आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात. पुस्तकामध्ये जरी संपूर्ण इंडेक्स दिले असले तरी सगळे करायचे नाही. पुस्तकाच्या बाबतीत अजून एक सांगतो मी तुम्हाला, की पुस्तक कधीच स्टार्ट टू एंड पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं नाही. कारण पुस्तक लिहिणाऱ्याचा उद्देश काय असतो, की माझं पुस्तक हे प्रत्येक परीक्षेला महत्वाचं म्हणजे उपयोगी पडलं पाहिजे. ते पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंत. आता आपल्या इयरबुक मधला एक टॉपिक सांगतो तुम्हाला, की आरोग्य विषयक घडामोडी हा एक टॉपिक दिलेला आहे. तो पूर्णतः राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून टॉपिक आहे. तो इतर कुठल्याच पूर्व परीक्षेला फायद्याचा नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय फायद्याचं आहे, तुमचं स्वतःचं टार्गेट ठरलेलं असावं. मला काय करायचं आहे, मी कंबाईनची परीक्षा देत असेल तर कंबाईनला मला या पुस्तकातनं काय काय महत्वाचं आहे तेवढंच करायचं, किंवा मी राज्यसेवेचा तयारी करत असेल तर राज्यसेवेला काय महत्वाचं आहे ते, किंवा इतर कुठल्या परीक्षेचं तयारी करत असाल तर त्या परीक्षेला जे महत्वाचं आहे तेच करा. खूप फापट पसारा करायचं नाही चालू घडामोडीमध्ये. खूप फापट पसारा करायची गरज नाही. तुमचा सोर्स लिमिटेड ठेवा. कुठलंही पुस्तक वाचा. मी सिम्प्लिफाईड सांगत नाही तुम्हाला. इतर कुठलं पुस्तक चांगलं वाटत असेल, ज्याच्यातून आउटपुट तुम्हाला चांगलं भेटतंय, ज्याच्यातून प्रश्न येतात परीक्षेला, ते प्रश्न तुम्ही पुस्तक वाचू शकता. तर अशा प्रकारे हे आपलं लेक्चर होतं. तुम्ही आतापर्यंत मला वाटतं बऱ्याच शांततेने ऐकलेलं आहे. धन्यवाद. मॅडम. खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही, आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना पण या गोष्टीचा खूप फायदा होईल. आणि प्रामुख्याने मला एक 2-3 मुद्दे थोडेसे इन जनरल इथे रिव्हाइज करावेसे वाटतात, की दिव्या मॅडम असेल, मी असेल, बालाजी सर असेल, आम्ही सातत्याने सांगतोय की प्रश्नपत्रिका समजून घ्या, प्रश्नांचं स्वरूप समजून घ्या. कोणतंही पुस्तक तुम्ही हातात घेतलं आणि फर्स्ट टू लास्ट पेज वाचलं आणि तुमचा अभ्यास झाला असं होत नसतं. त्याच्यामुळे हे जे टेक्निक्स आहेत, म्हणजे आम्ही परीक्षा दिलेल्या आहेत, आम्ही त्यातनं गेलेलो आहोत, सिलेक्ट झालेलो आहोत, त्याच्यामुळे आम्ही हे सांगू शकतो. तर या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि त्यांनी खूप सुंदर माहिती दिली. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही 2 तासात इतके सगळे पॉइंट्स कव्हर केलेले, आणि तरी सुद्धा जर परत गरज असेल, म्हणजे मुलांना पुन्हा करंट इव्हेंटचं काय असेल, तर बालाजी सर आपण परत प्लॅन करूयात हे. चालते, काय हरकत नाही. तशी ही परीक्षा पोस्टपोन झालेली आहे, तर परत मध्ये एकदा थोडीशी रिव्हिजन पण होईल. त्यावेळेला असं करूयात आपण, की मुलांना ज्या शंका असतील किंवा जे टॉपिक्स त्यांना एक्सप्लेन करून हवे असतील ना, त्या विषयांशी रिलेटेड मग आपण करूयात. पण चांगला प्रतिसाद पण मिळतो या ऍक्टिव्हिटीजला, तर आपण हे करूयात परत. आणि तुम्ही खरंच खूप वेळ काढले, आणि करंट इव्हेंट ही खरं सगळ्यात अवघड गोष्ट आहे घेण्यासारखी, कारण इतके सगळ्या विषयांना हात लावायचा असतो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला पण खूप धन्यवाद विद्यार्थ्यांच्या वतीने, माझ्या वतीने, करिअर विथ एक्सलन्सच्या वतीने. आणि असंच आपण हे पुढे मग चालू ठेवूया. ठीक आहे सर? हो, ठीक आहे, चालतंय. थँक्यू. आणि एक मुख्य राहिलं, दिव्या मॅडम पण आहेत याच्यामध्ये, की पुस्तकाचं केलंय. सुरुवातीला जे मुलांचे प्रश्न येतात त्याच्यात बऱ्याच जणांनी तुमचं पुस्तक खूप छान आहे आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला असं टाकलंय, तर ते तुम्हाला कॉम्प्लिमेंट आहे. आणि तुम्ही हे असंच करत राहा पुस्तकाचं काम. कारण त्या पुस्तकाचा मुलांना खूप उपयोग होतोय, मलाही माहितीये. तर तुम्ही ते असंच पद्धतीने सुरू ठेवा. ठीक आहे, थँक्यू.